वेलकम एव्हरीवन. तर आजच्या सेशनचा टॉपिक आहे स्त्री आरोग्य. आणि जसे स्त्रीची शरीराची रचना कॉम्प्लिकेटेड असते किंवा त्यामध्ये अनेक असे घटक असतात की जे निर्मितीसाठी निसर्गाच्या अनुषंगाने रचलेले असतात, निसर्गाच्या अनुषंगाने त्यांची रचना केलेली असते आणि ती निर्मितीसाठी आवश्यक हत्यारं ही स्त्रीच्या शरीरामध्ये असतात. त्यामुळे तेवढ्या प्रमाणामध्ये विज्ञानाने अजून प्रगती केलेली नाही की आपण तशी निर्मिती स्वतः करू शकू, जी निसर्ग स्त्रीच्या शरीराद्वारे करू शकतो. आणि असे असंख्य बदल स्त्रीच्या शरीरामध्ये हॉर्मोन लेवलला, शरीराच्या इतर गोष्टींच्या लेवलला होत असतात, सातत्याने होत असतात. तेवढे बदल पुरुषाच्या शरीरामध्ये होत नाहीत. आणि याकरता स्त्रीचं आरोग्य हे जास्त समजण्यासाठी कठीण आहे आणि त्याच्यामधली शुचिता ठेवण्यासाठी देखील कठीण आहे. तर या कारणासाठी आपण स्त्री आरोग्यावर एक वेगळं सेशन ठेवत असतो की आपल्याला कळेल की स्त्रीमध्ये हॉर्मोन्स कुठले असतात, का असतात, त्यात बदल कसे होतात वयोमानानुसार, आणि स्त्रीच्या शरीरामध्ये विविध घटनेतून म्हणजे लग्नानंतर, पाळी सुरू झाल्यानंतर, त्यानंतर जन्म झाल्यानंतर बाळाचा, त्यानंतर मेनोपॉज झाल्यावर, या अशा असंख्य ज्या माइलस्टोन्स आहेत स्त्रीच्या हॉर्मोनल चेंजेस मधले, तेव्हा काय काय बदल होतात हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी डॉक्टर गौरी गायकवाड ह्या आपल्याला ह्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. आणि डॉक्टर गौरी गायनाकोलॉजिस्ट आहेत. त्या सोलापूर येथे बार्शीमध्ये त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल आहे आणि त्या प्रॅक्टिस करतात. तर त्या एका टीमच्या टीम लीडर देखील आहेत आणि यापूर्वी देखील त्यांनी हे सेशन्स कंडक्ट केलेले आहेत. तर आपण यामध्ये सहभागी होऊन तुमचे जे प्रश्न आहेत ते अगदी निसंकोचपणे तुम्ही विचारू शकतात. आणि जर तुम्हाला डॉक्टर गौरी सोबत काही कन्सल्टेशन हवं असेल ह्या सेशन बाबतीत किंवा तुमच्या हॉर्मोनल चेंजेस बाबतीत जे निरामयशी रिलेटेड आहेत, तर ते देखील तुम्ही कन्सल्टेशन तुमच्या टीम लीडर थ्रू बुक करू शकतात. तर आता आपण सेशन्सला सुरुवात करूयात. यामध्ये प्रेझेंटेशन असणार आहे, त्यामुळे तुम्हाला मी स्क्रीन शेअर करेल आणि ते प्रेझेंटेशन स्क्रीनवर दाखवेल आणि तुम्ही ते प्रेझेंटेशन पाहून त्यावर डॉक्टर गौरी त्यांचं सेशन कंडक्ट करतील, तर तुम्ही त्यावर प्रश्न विचारू शकतात आणि मध्ये कुठेही थांबवून विचारू शकतात. मेसेंजरवर जर तुम्ही प्रश्न टाकले तर तिथे मी वाचून ते डॉक्टर गौरींना विचारेल आणि मग त्यावर आपण चर्चा करू शकतो, किंवा तुमचे प्रश्न सेशनच्या शेवटी देखील तुम्ही ठेवू शकता. तर आपण सेशन सुरू करूया. ओके, डॉक्टर गौरी, मी जस्ट स्क्रीन शेअर करतो. सगळ्यांना स्क्रीन दिसतीये? ओके, स्टार्ट. नमस्कार, आवाज येतोय? हो, आवाज येतोय. मला इको येतोय बहुतेक माझा. क्लिअर आहे माझा आवाज? येस. नमस्कार. सगळ्यात आधी मी गुरुजींची खूप आभारी आहे की मला इथे निरामयमध्ये गुरुजी प्रत्येक बॅच मध्ये हे लेक्चर सगळ्यांना देण्याची, माझ्याकडचं ज्ञान शेअर करण्याची संधी देतात. इतके दिवस मी सगळ्यांना सांगत होते की निरामयमध्ये सहभागी झाल्यामुळे माझ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात किती आमूलाग्र बदल झाला आणि त्याबद्दल मी गुरुजींची ऋणी आहे. पण आता मी मागचे 3 बॅच हे लेक्चर घेतेय आणि यावेळेला मला हे पण जाणवलं की हे लेक्चर घेताना सुद्धा दरवेळेला मला करावा लागणारा अभ्यास किंवा दरवेळेला लेक्चर घेताना, तयारी करताना किंवा लेक्चर देताना येणारे अनुभव, या गोष्टी सुद्धा माझ्यामध्ये दरवेळेला काहीतरी बदल घडवून आणतात आणि त्याचा मला काहीतरी फायदा होतो. आणि त्याच्यामुळे मी त्याविषयी सुद्धा गुरुजींची खूप मनापासून आभारी आहे. जास्त वेळ न घालवता मी लेक्चरला सुरुवात करते. गुरुजी, स्लाइड क्वेश्चनची. आपल्याला स्क्रीनवर काही प्रश्न दिसत आहेत आता. तर हे प्रश्न आपले मानसिक आरोग्याशी निगडीत असे प्रश्न आहेत. तर तुमच्याकडे जर काही वही पेन असेल तर ठीक आहे, नसेल तर आपण तोंडी सुद्धा सोडवू शकतो. ह्याची उत्तर तुम्ही मला सांगायची नाहीये,
पण तुमच्या स्वतःकडे त्याची नोंद जर शक्य असेल तर घ्या. जर प्रश्नाचं उत्तर अजिबात नाही असेल तर स्वतःला 0 मार्क द्या. जर कधीतरी असं उत्तर असेल तर 1 मार्क द्या. बरेच वेळा असं उत्तर असेल तर 2 मार्क द्या आणि जवळपास दररोज असं उत्तर असेल तर 3 मार्क द्या. तर पहिला प्रश्न आहे की सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपताना तुम्हाला निराश वाटते का? जर अजिबात असे नसेल तर 0 मार्क आणि जसं याचं प्रमाण वाढत असेल तसं मार्क वाढवत जा. दुसरा प्रश्न आहे की झोप लागत नाही किंवा खूप लागते. असं काही तुमच्यासोबत होतं का? की झोप अजिबात लागत नाही किंवा झोप खूप लागते. तिसरा प्रश्न आहे भूक मंदावली आहे किंवा खूप जास्त वाढली आहे. असं काही झालंय का? अजिबात नसेल तर 0 मार्क, कधीतरी होत असेल तर 1 मार्क आणि रोजच होत असेल तर 3 मार्क द्या. पुढचा प्रश्न आहे स्वतः वेळ दिल्यास तुम्हाला अपराधी वाटते का? अजिबात वाटत नसेल तर 0 मार्क, कायमच वाटत असेल तर 3 मार्क. नंतर आहे एकाग्रता कमी पडते का? कुठल्याही कामामध्ये तुमची एकाग्रता कमी पडते का? कॉन्सन्ट्रेशन नीट होत नाही का? असं काहीच होत नसेल तर 0 मार्क द्या. कधी-कधी होत असेल तर 1 आणि रोज होत असेल तर 3. त्यानंतर आहे घरातील किंवा आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी आपणच जबाबदार आहोत, हे वाटून तुम्हाला ताण येतो का? जर उत्तर नाही असेल तर 0 मार्क आणि जसं-जसं ह्याचं प्रमाण वाढत असेल तसे-तसे मार्क तुम्ही वाढवत जाऊ शकता. आणि शेवटचा प्रश्न आहे की आपल्या हालचाली किंवा बोलणे जाणवण्या इतपत संथ किंवा खूप जास्त म्हणजे समोरच्या व्यक्तीला जाणवतं की फार फास्ट बोलतात किंवा फार हळू बोलतात. असं काही होतं का? जर अजिबात नसेल होत तर 0 मार्क आणि रोज होत असेल तर 3 मार्क. तर आता अंदाज तुम्हाला तुमच्या मार्कांचा आला असेल. जर तुमच्या मार्कांची टोटल ह्या सगळ्या मार्कांची टोटल 0 ते 7 मध्ये असेल, तर तुमचं मानसिक आरोग्य हे नॉर्मल कॅटेगरीमध्ये मोडतं. जर तुमची टोटल 8 ते 14 मध्ये असतील पॉइंट्स, तर ते दर्शवतं की तुमची मानसिक स्थिती ही स्ट्रेसमध्ये आहात तुम्ही सध्या, म्हणजेच तणावाखाली आहात. आणि जर 15 ते 21 एवढा जास्त स्कोर तुमचा आला असेल, तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला मानसिक आरोग्यासाठी मदतीची गरज आहे. पुढची स्लाईड. तर आता हे मी नेक्स्ट स्लाईड प्लीज. तर आता हे मी कशासाठी सांगितले तुम्हाला हे क्वेश्चन्स. तर हे मानसिक आरोग्याशी रिलेटेड क्वेश्चन आहेत. तर आजचा आपला टॉपिक आहे स्त्रियांचे मानसिक आरोग्य. तर स्त्रियांचे मानसिक आरोग्य ही कोणाची जबाबदारी आहे? तर स्त्रियांचे मानसिक आरोग्य ही त्या स्त्रीच्या कुटुंबामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. तर आपल्याला याला इतकं महत्व का द्यायचंय? की एवढं काय की स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर वेगळा टॉपिक का ठेवायचा बाबा? तर त्याचं कारण असं की आपण जर का आकडेवारी पाहिली, डेटा एनालिसिस जर केला, तर आपला भारत देश अनेक गोष्टीत अग्रगण्य आहे. पण आता स्त्रियांच्या बिघडलेल्या मानसिक स्वास्थ्याच्या आकडेवारीमध्ये सुद्धा आपण बरेच पुढे आलो आहोत. हा 2020 चा डाटा आहे. त्याच्याप्रमाणे 5,60,00,000 व्यक्ती मानसिक आरोग्याने पीडित आहेत भारतामधले 2020 मध्ये. आणि कोविडमध्ये ह्याच्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आणि ह्या 5,60,00,000 व्यक्तींपैकी 3,80,00,000 म्हणजे 38 मिलियन व्यक्ती ह्या अँक्झायटी म्हणजे चिंता किंवा तणाव ह्याच्यामुळे ग्रस्त आहेत. आणि उरलेल्या व्यक्ती ज्या आहेत त्या डिप्रेशन, बायपोलर डिसऑर्डर, इन्सोमनिया म्हणजे झोप न येणे किंवा सिझोफ्रेनिया, एडीएचडी, पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डर यासारख्या वेगवेगळ्या मानसिक आरोग्याच्या मानसिक आजारांच्या कॅटेगरीमध्ये मोडतात. पण जास्तीत जास्त प्रमाण हे चिंता आणि तणावाखाली असलेल्या लोकांचं आहे. तर नेक्स्ट स्लाइड प्लीज. दरवर्षी भारतामध्ये होणाऱ्या आत्महत्यांचा हा एक दुसरा चार्ट आहे. तर आपण जर का नीट पाहिलं तर ह्याच्यामध्ये आत्महत्यांच्या कारणांपैकी जो खाली दिसतोय जांभळा तो वाला भाग आहे तिथे ते फक्त माहिती नसलेली कारण आहेत. बाकी जी माहिती असलेली कारणं आपण पाहिली, उरलेली 88% कारणं, त्यामध्ये आजारपण, फॅमिली प्रॉब्लेम, फेल्युअर इन एक्झामिनेशन, अनएम्प्लॉयमेंट, ड्रग अब्यूज, बँक करप्सी, लव्ह अफेअर, मॅरेज रिलेटेड ही सगळी जी कारणं आहेत, ही कारणं आत्महत्या, तणाव, चिंता या गोष्टींना सामोरे न जाता आल्यामुळे आत्महत्या केलेली कारणं आहेत. तर ह्या टोटल आकडेवारीमध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, या आत्महत्यांमध्ये या आजारांमध्ये, मानसिक आजारांमध्ये स्त्रियांचे मानसिक आजारांचे प्रमाण हे पुरुषांच्या दुप्पट आहे. दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट अशी भारतामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्येचे प्रमाण कुठल्या राज्यात असेल तर सगळ्यात जास्त सुशिक्षित राज्य म्हणून आपण ज्या केरळला ओळखतो
तर केरळ राज्यामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्येचं प्रमाण आहे. तिसरी गोष्ट अशी की यापैकी 14% स्त्रिया ज्या आहेत ज्या तणावाखाली आहेत, त्यापैकी 14% स्त्रिया अशा कॅटेगरीमध्ये येतात ज्यांना की कुठल्या तरी थेरपीची अत्यंत तातडीने गरज आहे. इतका त्यांचा मानसिक आजार बळावलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतामध्ये सायकियाट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्टचे प्रमाण दर 1,00,000 व्यक्तींमागे केवळ 3 डॉक्टर, इतकं नगण्य आहे. म्हणजे 1,00,000 व्यक्तींना जर उपचार द्यायचे असतील तर भारतात केवळ 3 सायकियाट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत. आणि ह्या ज्या तणावग्रस्त स्त्रिया आहेत त्यापैकी मॅक्झिमम स्त्रिया ह्या 18 ते 35 वयोगटातील आहेत. आणि ह्या सगळ्याचा परिणाम आता आपल्या भारताच्या इकॉनॉमीवर सुद्धा होतोय. आणि बऱ्याच याचं प्रमाण वाढत चालल्यामुळे आपला इकॉनॉमिकल नुकसान भारताचे यामुळे वाढत आहे. पुढची स्लाइड. तर आता तुम्हाला वाटत असेल की मेल फिमेल इक्वॅलिटीच्या या काळामध्ये हे असं स्त्रियांचं मानसिक आरोग्य पुरुषांपेक्षा वेगळं कसं काय? तर आपण आहोत जेंडर इक्वॅलिटीच्या काळात, पण जेंडर बेस्ड अनालिसिस जर आपण बघितला तर त्याचं कारण आहे की मुळात मानसिक आजारच 10 प्रकारचे आहेत. त्यापैकी पुरुषांचे आणि स्त्रियांचे मानसिक आजार हे वेगळे आहेत. आणि कारण काय आहे तर स्त्रियांना ज्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं त्यामध्ये आणि पुरुषांना ज्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं त्यामध्ये खूप तफावत आहे. आणि ज्या घटनांना, ज्या वागणुकीला, ज्या सामाजिक परिस्थितीला किंवा नियमांना सामोरं जावं लागतं दोघांना सुद्धा, ते पण खूप वेगवेगळं आहे. दोघांची मानसिक आणि नैसर्गिक जडणघडण सुद्धा वेगळी आहे. पुढची स्लाइड. यामुळे दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. तर आपण या फिगरमध्ये बघू शकतो की जेव्हा मानसिक, शारीरिक आणि सामाजिक या तिन्ही आरोग्याचा समतोल साधला जाईल ज्या पॉइंटवर, त्या पॉइंटवर स्त्रियांचं हेल्थ आहे. म्हणजेच तिथे आपण म्हणू शकू की ह्या स्त्रिया हेल्दी कॅटेगरीमध्ये मोडतात. तर शारीरिक आरोग्यामध्ये म्हणजे काय येतं तर हॉर्मोन्स किंवा शरीरानुसार ड्रग मेटाबॉलिझम, मेंदूची जडणघडण, अनुवंशिक आजार किंवा गुणसूत्रे या सगळ्या गोष्टी शारीरिक आरोग्यामध्ये येतात. मानसिक आरोग्यामध्ये मानसिक आजार प्रत्येक व्यक्तीमध्ये व्यक्तीचे अनुभव, स्वभाव किंवा परिस्थितीनुसार जी काही परिस्थिती असते त्यानुसार जी मेंटॅलिटी असते ती वेगवेगळी असते. आणि सामाजिक आरोग्यामध्ये काय येतं तर शोषण, गरिबी किंवा स्त्री पुरुष असमानता, सामाजिक दृष्ट्या निकृष्ट स्थान अशा गोष्टींसाठी सुद्धा अजूनही काही ठिकाणी स्त्रियांना अशा गोष्टींना फेस करावं लागतं. त्या ठिकाणी सोशल हेल्थ, त्यांचं सामाजिक आरोग्य हे पणाला लागतं. तर आता आपण मुख्यत्वे 4 वयोगटामध्ये विभागलेलं हे स्त्रियांचं आरोग्य बघणार आहोत. तर पहिला गट आहे बालपण. म्हणजे यामध्ये 0 ते 12 वर्षाचा वयोगट मी घेतलेला आहे. तर लहानपणीचं, बालपणीचं आरोग्य कशावर अवलंबून आहे? तर मूल कोणत्या परिस्थितीमध्ये जन्माला आले, म्हणजे जन्माला येताना त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन होते का? आईला किंवा बाळाला काही कॉम्प्लिकेशन झाले का? ह्याच्यावर सगळ्यात आधी त्याचं आरोग्य अवलंबून असतं. त्यानंतर आहार बाळाचा, त्यानंतर मानसिक आणि बौद्धिक विकास आणि व्यायाम, या 3 गोष्टी समान महत्त्वाच्या आहेत. आणि या 3 गोष्टींची सुरुवात जन्मापासून होते. आहार, व्यायाम आणि मानसिक आणि बौद्धिक विकास. याचे हे वय आहे. आणि या वयामध्ये आपल्या आजूबाजूला चालू आहे तेही मुलं नकळतपणे आत्मसात करत असतात आणि आचरणातूनच त्यामुळे या वयोगटावर संस्कार होणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड. जर प्रौढ अवस्थेमध्ये आपल्याला निरोगी राहायचं असेल तर प्रौढ अवस्थेमध्ये त्या प्रौढ अवस्थेतील सुदृढ आरोग्याची मुहूर्तमेढ ही लहानपणी म्हणजेच बाल्यावस्थेत रोवली गेलेली असते. तसेच प्रौढ अवस्थेमध्ये अनेक शारीरिक किंवा मानसिक आजारांचं मूळ आपल्याला अनेकदा बाल्यावस्थेमध्ये सापडतं. घरातील प्रत्येक प्रौढ जर मोबाईलवर दिसण्याऐवजी सकाळी उठून व्यायाम किंवा सूर्यनमस्कार करताना दिसला तर मुलं सुद्धा दररोज उठून व्यायाम करतील. अन्यथा आपल्याला मुलांना हे सांगण्याचा अधिकार नाही. जर आपण सकाळी उठून मोबाईल हातात घेत असू तर मुलांना सुद्धा तेच नॉर्मल वाटून मुलं सुद्धा तेच फॉलो करणार. नेक्स्ट स्लाइड सर. तर जी आई वडील करतायत तेच मुलांसमोर उदाहरण म्हणून दिसतंय. त्यासाठी मुलांना बाहेर किंवा इतर कुठेही बघण्याची गरज नाहीये. तर व्यायाम ही एक अशी गोष्ट आहे की जी मोस्ट ट्रान्सफॉर्मेटिव्ह थिंग आहे. नेक्स्ट स्लाइड सर. तर आपण आता इथे ह्युमन ब्रेनचं हे चित्र आहे. खराखुरा ब्रेन जो शरीराबाहेर काढलेला आहे, प्रिझर्व्ह केलेला आहे, तो आता इथे आपल्याला चित्रात दिसतोय.
सुरुवातीला म्हणजे डाव्या बाजूला जे प्री फ्रंटल कॉर्टेक्स नाव जिथे दिलंय, तो मेंदूचा पुढचा भाग म्हणजे आपल्या कपाळाच्या जवळचा भाग आहे. आणि जे टेम्पोरल लोब नाव दिलंय, तो आपल्या कानाच्या वरचा भाग आहे. तर हा जो प्री फ्रंटल कॉर्टेक्स आहे, मेंदूच्या प्रत्येक वेगवेगळ्या भागाला वेगवेगळं काम दिलेलं आहे, वेगवेगळ्या गोष्टी करण्याचं. तर हा जो प्री फ्रंटल कॉर्टेक्स नावाचा भाग आहे, त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंग म्हणजेच निर्णय क्षमता, फोकस, अटेन्शन म्हणजे लक्ष केंद्रित करणे, यासारखी कामं करणं ह्या प्री फ्रंटल कॉर्टेक्स मधून यासारखी कामं केली जातात. आणि जो टेम्पोरल लोब म्हणजे कानाच्या वरचा भाग आहे, त्याच्यामध्ये माहिती साठवणे, स्मृती किंवा प्रत्येक पहिराक्षर ज्याला आपण कोर मेमरी म्हणतो किंवा लॉंग टर्म मेमरी म्हणतो, ह्या सगळ्या साठवण्याचं, माहिती साठवण्याचं काम हे टेम्पोरल लोब मध्ये होतं. तर व्यायाम ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये ब्रेन चेंजिंग इफेक्ट आपल्याला दिसायला मिळतात. ब्रेन चेंजिंग इफेक्ट म्हणजे काय, की प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही व्यायाम करतात तेव्हा तुमचं मूड खूप छान होतं. व्यायाम झाल्यानंतर हे तुम्हाला जाणवत असेल की अरे एकदम मूड बूस्ट झाला आपला. आणि त्याच्यानंतर तुम्ही फोकस करू शकता, तुमचं अटेन्शन एका ठिकाणी खूप वेळ ठेवू शकता, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि खूप साऱ्या गोष्टी आधी आठवत नव्हत्या, छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्याला आठवायला लागतात. वस्तू छोट्या छोट्या कुठे ठेवल्या आधी लक्षात राहत नसतं, पण व्यायाम केलं की ती क्षमता सुद्धा वाढते, आपल्याला लक्षात येतं. तर हे कशामुळे होतं हे नेक्स्ट स्लाइड बघितल्यावर आपल्याला कळेल. तर काही हॅपी हॉर्मोन्स नावाचे हॉर्मोन्स असतात शरीरामध्ये. जसं की इथे 4 हार्मोन दिसते आपल्याला, सेरोटोनिन, डोपामिन, ऑक्सिटोसिन आणि एंडोर्फिन. हे हार्मोन्स आहेत, हे हॅपी हार्मोन्स आहेत. म्हणजेच हे हार्मोन आपल्या शरीराला आनंदी ठेवतात, आपला मूड बूस्ट करतात आणि आपल्यासाठी फायद्याचे आहेत. तर हे जे हार्मोन्स आहेत, हे न्यूरोट्रान्समीटर सुद्धा म्हणू शकतो आपण ह्यांना. यांचे शरीरातील प्रमाण व्यायाम केल्या लगेच वाढतं. आणि हे सर्व घटक, हे सर्व हार्मोन जे आहेत ते मूड अपलिफ्टिंग आहेत. एकदा जरी तुम्ही व्यायाम केला, 10 मिनिट जरी व्यायाम केला, तरी लगेचच ह्या संप्रेरकांचं सिक्रेशन होणं, शरीरामध्ये तयार होणं चालू होतं. आणि पुढची गोष्ट म्हणजे हे परिणाम दीर्घकालीन असतात. कारण व्यायामामुळे मेंदूची अॅनाटॉमी, फिजिओलॉजी आणि कार्यप्रणाली या तिघांमध्येही बदल होतात. हिप्पोकॅम्पस म्हणजे जो टेम्पोरल लोब आपण पाहिला, त्या तिथेच एक हिप्पोकॅम्पस नावाचा एक अवयव आतमध्ये असतो. त्यामध्ये नवीन सेल तयार होतात, जे की आपली मेमरी वाढवण्यासाठी कारणीभूत असतात. तर त्यामध्ये वाढ होते. म्हणजेच आपली लक्षात ठेवण्याची क्षमता त्यामुळे वाढते. आणि प्री फ्रंटल जो पुढचा भाग आहे, त्याची क्षमता वाढून तुमची एकाग्रता सुद्धा वाढते आणि त्यामुळे तुमचा परफॉर्मन्स वाढतो. आणि ह्या सगळ्या हॅपी हॉर्मोनचं उत्पादन वाढल्यामुळे आपली मानसिक स्थिती कायम आनंदी राहते. आणि ह्या सगळ्यांचा ब्रेनवर अजून एक प्रोटेक्टिव्ह इफेक्ट सुद्धा आहे. तर त्या प्रोटेक्टिव्ह इफेक्ट मध्ये कसा प्रोटेक्टिव्ह इफेक्ट आहे, जेवढं जास्त व्यायाम करणार तेवढा जास्त मोठा आणि स्ट्रॉंग असा आपला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स तयार होणार. आणि हिप्पोकॅम्पस जो मी मेमरी तयार करणारा, साठवणारा एरिया सांगितला, त्या सेलचं प्रमाण सुद्धा वाढत जातं. तर हे जे 2 भाग आहेत, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आणि हिप्पोकॅम्पस किंवा टेम्पोरल लोब, हे ब्रेनला कधीही इंजुरी झाल्यावर तिथे जखमा होण्यासाठी फार कॉमन जागा आहेत ह्या दोन्ही. आणि त्याच्यावर सगळ्यात जास्त किंवा सगळ्यात लवकर परिणाम होतो जर ब्रेनला काही झालं तर. आणि त्यांच्यामुळे अल्झायमर किंवा तत्सम आजार होतात. तर जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा ह्या हार्मोनचं, ह्या न्यूरोट्रान्समीटरचं प्रमाण वाढवल्यामुळे आपण हे आजार दीर्घकाळापर्यंत टाळू शकतो. हा व्यायामाचा फायदा आपल्या मेंदूसाठी आहे. आणि याच्यासाठी आपल्याला अजून डिटेलमध्ये जर हवं असेल तर आपण आपल्या निरामय आरोग्यवर्धिनीच्या पुस्तकातला 4 नंबरचा चॅप्टर आपण वाचू शकतो, जो माझ्यासारख्या 80 लोकांसाठी आहे. त्याच्यामधून ते वाचून आपल्याला कळतं की निरामय आरोग्य जगण्यासाठी ऍथलीटच होणं गरजेचं नाही, हॅपी हॉर्मोन्स तयार करण्यासाठी ऍथलीटच होणं गरजेचं नाही. आपला रोजचा रेग्युलर व्यायाम सुद्धा आपल्याला हे फायदे मिळवून देऊ शकतो. नेक्स्ट स्लाइड सर. यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे जसं आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं की जर तुम्ही तुमची प्रत्येक ऍक्टिव्हिटी ही योगी जसं करतात तशी करण्याचा प्रयत्न केला आणि शक्तीचा गुणाकार करण्याचा प्रयत्न केला, तर योगी करतो त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये हॅपी हॉर्मोन्स रिलीज होत असतात आणि त्यामुळे त्याचं चित्त सतत आनंदी असतं, सतत समाधानी असतं. ती स्टेट तुम्हाला अचीव्ह करण्यासाठी तशा पद्धतीने जेव्हा तुम्ही एखादी ऍक्शन घ्याल, तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या हॉर्मोन्सचा जास्तीत जास्त फायदा स्त्राव होऊन मदत करण्यास कारणीभूत ठरेल. तर हा फायदा होण्यासाठी आपल्याला आपल्या क्षमतेच्या पलीकडे जाणं देखील आवश्यक आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये.
जसं मेंदूचा व्यायाम आपण मागच्या सेशनमध्ये डिस्कस केलं, त्यामध्ये देखील हे हॅपी हॉर्मोन्स तयार होतात. आणि याचा उपयोग आपण आपल्या जीवनशैलीतल्या प्रत्येक घटकांसाठी, घटनेसाठी करू शकतो. म्हणजे तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये, पर्सनल लाईफमध्ये, हेल्थ इश्यूजमध्ये, सगळीकडे याचा परिणाम तुम्हाला सकारात्मक जाणवतो. पण ते तयार करण्याचं साहित्य जे आहे ते या 2-3 गोष्टीच आहेत. म्हणजे तुमच्या क्षमतेपलीकडे जाणे किंवा प्रत्येक गोष्ट योगी जसं करतात तसं करण्याचा प्रयत्न करणे. आणि जसं डॉक्टर गौरींनी सांगितलं, की 4थ्या चॅप्टरमध्ये सांगितलंय, की तुम्हाला तुमच्या क्षमतेच्या शरीराला, वयाला अनुसरून जेव्हा तुम्ही व्यायाम करतात आणि तो सातत्यपूर्ण तऱ्हेने करतात, तेव्हा तुम्हाला या हॉर्मोन्सचा फायदा होतो. आणि जिथे-जिथे तुम्ही तुमच्या पार्टनरला इन्व्हॉल्व करतात, मुलांना इन्व्हॉल्व करतात, तर तिथे रिलेशनशिप देखील इम्प्रूव्ह होते आणि हे हॅपी हॉर्मोन्स तुम्हाला तिथेच सपोर्टिंग रोलमध्ये दिसतात. तर मानसिक जडणघडण हा आपल्या आयुष्याचा खूप मोठा भाग आहे आणि याचा पाया या बालपणातच घातला जातो. मोबाईलच्या विळख्यामध्ये सापडलेल्या आपल्या आजकालच्या चिमुरड्यांना त्या विळख्यातून बाहेर काढणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे घरातील वातावरण जर मुलांच्या मानसिक आणि बौद्धिक स्थितीवर प्रचंड परिणाम करते हे आपल्या एकदा लक्षात आलं, तर ते वातावरण मुलांच्या जडणघडणीसाठी पोषक कसं बनेल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. कुटुंबातील सदस्यांचं एकमेकांशी असलेलं वर्तन, कुटुंबातील वातावरण, संस्कार, शिस्त या सगळ्या गोष्टी मुलांची मानसिक स्थिती, त्यांचे स्वभाव आणि निर्णय क्षमता ठरवत असतात. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक तिन्ही आरोग्याविषयी आपण खूप जागरूक असणं पालक म्हणून गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड सर. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट. या चित्रामध्ये आपण बघतोय एक अजून एक छोटीशी गोष्ट सांगते की असा अट्टहास कधीच करू नये की माझी मुलगी असली तरी मी तिला मुलासारखं वाढवणार. हे बऱ्याच ठिकाणी दिसतं. मुलांच्या बाबतीत ते कमी दिसतं, पण माझी मुलगी आहे म्हणून मी तिला मुलांसारखंच वाढवणार म्हणून त्यांना मुलींसारखं वाढवणंच बंद केलं जातं किंवा ते थांबवलं जातं त्यांना मुलींसारखं वाढवण्यापासून. पण निसर्गाने जे काही स्त्री आणि पुरुष म्हणून बदल दिले आहेत आपल्याला, ते बदल स्वीकारून आणि मुला-मुलींची निसर्गदत्त सृजन क्षमता स्वीकारून आणि त्यांच्या कलेने आपण त्यांची जर का वाढ केली, तर ते जास्त श्रेयस्कर ठरेल. त्यामुळे मुलीला मुलासारखा वाढवण्याचा अट्टहास करू नये आणि मुलांना सुद्धा मुलीसारखं बाहुल्या खेळतो किंवा गाणं किंवा डान्समध्ये इंटरेस्ट आहे, हे सगळ्या मुलींच्या गोष्टी आहेत. अशा प्रकारे त्यांच्या वाढीवर सुद्धा आपण कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये त्या गोष्टीला थांबवता आपण कामा नये. तर याला जेंडर न्यूट्रल पॅरेंटिंग असं म्हणतात, पण आजकाल ती जेंडर न्यूट्रल न राहता जेंडर कन्फ्युजिंग थोडीशी होत आहे. त्यामुळे हा एक छोटा पॉइंट घेतला होता मी. नेक्स्ट सर. नेक्स्ट. पुढचं आपलं महत्वाचं वय आहे टीनएज, पौगंडावस्था. तर टीनएज म्हणजे कुठलं आपल्याला माहिती असेल की 13 to 19 ज्याच्या शेवटी टीन आहे ते टीनएज. हे वय म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो पौगंडावस्था. तर ह्याच्यामध्ये पण एक छोटंसं क्वेश्चन आहे, ज्यांच्या घरामध्ये टीनएजची मुलं असतील त्यांनी हे लक्षपूर्वक क्वेश्चन्स ऐका पुढचे. सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर याची उत्तर तुम्हाला फक्त हो किंवा नाही मध्ये द्यायची आहेत. आपल्याला इथे कारणं नाही द्यायची आहेत आणि स्वतःलाच उत्तरं द्यायची आहेत मनातल्या मनात. फक्त होकार किंवा नकार काय आहे हे तुमच्या मनामध्ये तुम्ही ह्याचं उत्तर द्या. मुलांना स्वतंत्र व्यक्ती म्हणून वागवावे हे माहिती असून देखील आपण आपली अपुरी स्वप्ने किंवा महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्या लहानपणीच्या शिळ्या कल्पना आपल्या पाल्यावर लादत आहात का? हो किंवा नाही मध्ये याचं उत्तर द्या. आपल्या मुलीने एक व्यक्ती म्हणून कसे असावे याची चौकट आपण लहानपणापासूनच तयार करून ठेवली आहे का? मुलाने किंवा मुलीने एक व्यक्ती म्हणून कसे असावे हे आपण आधीच ठरवून ठेवलं आहे का? हो किंवा नाही. नेक्स्ट स्लाइड. आपली मुलगी आपल्या चौकटीपेक्षा मोठी होऊ शकते, जी आपण आखून ठेवली आपल्या मनामध्ये त्यापेक्षा मोठी होऊ शकते किंवा आपल्या चौकटीपेक्षा तिची चौकट समृद्ध, सुंदर किंवा वेगळी असू शकते. यावर आपला विश्वास आहे का? पुढचा प्रश्न आहे की 24 तासातील काही वेळ आपण आपल्या मुलीसाठी किंवा मुलासाठी त्याचा हक्काचा वेळ म्हणून वापरतो का?
24 तासांमध्ये काही वेळ आपण त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये भावनिक पातळीवर काय बदल चालू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो का? पुढचा प्रश्न. तासनतास टीव्ही बघणे, मोबाईल बघणे, अभ्यास न करणे, खेळायला न जाणे, उलट उत्तरे देणे, खोटे बोलणे यासारख्या अनेक गोष्टींवरून मुलीला रागवून त्यानंतर तिच्याच समोर आपणच थोड्या वेळाने 1-2 तास टीव्ही किंवा मोबाईल बघत बसतो का? किंवा 24 तासात नकळत त्यांच्या समोर काहीही कारणास्तव खोटं बोलतो का? किंवा निदान त्यांच्या समोर आपण दिवसातले 15 मिनिटं वाचन तरी करतो का? ज्या गोष्टींवरून आपण त्यांना रागवतो त्यातल्या किती गोष्टी आपण करतो किंवा करत नाही? त्याचं उत्तर हो किंवा नाही मध्ये सांगा. नेक्स्ट. तर आता एकच सांगते की मुले ही आपला आरसा असतात. जर वयात येणाऱ्या मुलाच्या किंवा मुलीच्या वर्तनाविषयी तुम्हाला तक्रारी असतील तर वरच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुमच्या होय किंवा नाही मध्ये तुम्हाला त्याचे कारण सापडेल. तर मुलगी वयात येण्याचा, बहरण्याचा किंवा फुलण्याचा हा काळ असतो. तसेच मुलींमध्ये आणि पालकांमध्ये सगळ्यात जास्त दरी निर्माण होण्याचा किंवा पालकांच्या मुलींविषयी सगळ्यात जास्त तक्रारींचा देखील हाच काळ असतो. या वळणावर होणारे शारीरिक आणि मानसिक बदल खूप गुंतागुंतीचे मात्र नैसर्गिक असतात. या काळात मुलींना खूप जास्त सुरक्षित आणि आनंदी कुटुंबाची गरज असते. पण तरी सुद्धा या काळात पालक केवळ आणि केवळ मुलींच्या शारीरिक बदलाकडे लक्ष देतात. पण मानसिक आणि भावनिक बदल जे तेवढेच किंबहुना थोडेसे जास्त गरजेचे आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होते. आणि इथूनच सुरुवात होते अविश्वास, लपवाछपवी, खोटेपणा यासारख्या गोष्टींची. आणि आजकाल यामध्ये भर पडत आहे व्यसनाधीनता किंवा टीनेज प्रेग्नन्सीची सुद्धा. अगदी मी तालुका प्लेसवर राहून सुद्धा अशा 1-2 केसेस माझ्या समोर आलेल्या आहेत. या ठिकाणी सुद्धा व्यसनाधीनता टीनेजर मुलींमध्ये बघायला मिळते आणि प्रेग्नन्सीच्या केसेस सुद्धा बघायला मिळतात आणि ह्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय, जे की चिंताजनक आहे. तर वयात येणं म्हणजे काय असतं? तर वयात येणं म्हणजे पाळी यायला सुरुवात होणं आणि यासोबतच जे शारीरिक बदल घडतात मुलींच्या शरीरामध्ये वयात येताना त्याला सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स म्हणतात. मुलांमध्ये पण घडतात आणि मुलींमध्ये पण घडतात. मुलींमध्ये काय काय दिसतं तर ब्रेस्ट डेव्हलपमेंट होते. त्यानंतर प्युबिक आणि ॲक्झिलरी हेअर ग्रोथ म्हणजे शरीरामध्ये प्युबिक एरिया आणि ॲक्झिलरी एरिया म्हणजे काखेमध्ये आणि जांघेच्या ठिकाणी केस येतात. त्यानंतर बॉडी फॅट डिपॉझिशन शरीरामध्ये विशिष्ट ठिकाणी फॅट डिपॉझिट व्हायला सुरुवात होतं आणि बॉडी कंपोझिशन हे बदलू लागतं. शरीराचं प्रमाण बदलू लागतं. शरीर प्रमाणबद्ध दिसू लागतं. तर हे वय जे आहे हे हळूहळू वयात येण्याचं किंवा पाळी येण्याचं वय हळूहळू अलीकडे येतंय. 300 वर्षापूर्वी हे वय 17 ते 18 वय असं होतं. सध्या ते 15 आणि 13 हे काही 20 वर्षांपूर्वी होतं आणि शॉकिंग म्हणजे आता ते वय 8 वर्षांपर्यंत आलेलं. 8व्या वर्षी किंवा 9व्या वर्षीच पाळी येणाऱ्या मुलींचं प्रमाण खूप जास्त वाढतंय. भारतामध्ये सध्या तसंही 12 ते 13 वर्ष हे वयात येण्याचं वय नॉर्मल आहे. पण ह्यापूर्वी पाळी येण्याचं जे वय मी सांगितलं वाढत चाललंय त्याला अर्ली मेनार्की म्हणतात. ह्या अर्ली मेनार्कीचे लवकर पाळी येण्याचे कारण काय आहेत? तर इथे जे पुरुष आहेत या लेक्चर ऐकण्यामध्ये जे बाबा लोक आहेत त्यांनी खूप काळजीपूर्वक हे ऐकावं असं मला वाटतं. कारण मुलीच्या या वयात येण्याच्या काळामध्ये मुलगी वडिलांशी बऱ्याच गोष्टींमध्ये अटॅच असते, जवळ असते. तर एक पालक म्हणून ह्या गोष्टींकडे लक्ष देणं पण तुमचं काम आहे आणि ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही जास्त काळजी घेऊ शकता. तर ह्या लवकर पाळी येण्याचं कारण काय आहे? तर याचे कारण आहे की प्रमाणाबाहेर वाढलेलं वजन, जंक फूड खाणं, ॲनिमल प्रोटीन खाणं, आहारातील केमिकल, प्लास्टिकमधील BPA किंवा थॅलेट जे प्लास्टिकचे भांडे आपण खाण्यासाठी वापरतो, त्यामध्ये BPA किंवा थॅलेट्स नावाचे जे घटक असतात, ते खाताना त्या प्लेट्समधून गरम केलेल्या प्लास्टिकच्या भांड्यातून शरीरामध्ये जातात किंवा जे सौंदर्य प्रसाधनं वापरतात, ती सौंदर्य प्रसाधनं बनवताना त्यात वापरणारे जे केमिकल्स आहेत, ते केमिकल शरीरामध्ये डिपॉझिट होतात आणि ह्याच्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होऊन पाळी लवकर येते. लवकर पाळी सुरू झालेल्या मुलींचा प्रॉब्लेम काय होतो तर ती जी मॅच्युरिटी असते ती त्यांना वयाप्रमाणे आलेली नसते. शरीराने जरी मॅच्युअर झाल्या तरी मनाने त्या 8 किंवा 9 वर्षाच्या मुली असतात. तर त्यांना व्यवस्थित काउन्सिलिंग करणे, शारीरिक स्वच्छतेचे धडे देणं आवश्यक असतं. या मुली सेक्शुअल अब्युजला बळी जाण्याची शक्यता खूप जास्त असते. कारण शरीराने जरी त्या 13-14 वर्षाच्या दिसत असल्या तरी मनाने, बुद्धीने त्या 8-9 वर्षाच्या आहेत. त्यांना चांगलं काय, अयोग्य काय, कोणावर विश्वास ठेवायचा, कोणाला शरीराला कितपत आपल्याला
सोबत कोण काय करते, हे काय योग्य काय अयोग्य ह्याची त्यांना जाणीव झालेली नसते. आणि म्हणूनच मगाशी सांगितल्याप्रमाणे व्यायाम, आहार आणि संस्कार ह्या तिन्ही महत्वाच्या गोष्टी आपण लहानपणापासून पाळायला पाहिजे. या उलट काही मुलींना 13-14 वर्ष झाले तरी पण पाळी येत नाही आणि अशा वेळी सुद्धा पालक खूप घाबरून जातात. पण घाबरण्याचं कारण नाही, कारण पाळी उशिरा येण्याची बरीच कारणं असतात, की आईला पाळी उशिरा आलेली असते किंवा कुपोषण असतं, आहारामध्ये नीट व्यवस्थित न्यूट्रिएंट्स मिळालेले नसतात, लठ्ठपणा असतो, एखादा बालपणी मोठा आजार झालेला असतो, मोठी शस्त्रक्रिया झालेली असते, लहानपणी कॅन्सर किंवा किमोथेरपी घ्यावी लागलेली असते. ह्या सगळ्या कारणांमुळे पिट्युटरी ग्लँड नावाची जी ग्लँड असते तिच्याकडून जे पाळी येण्यासाठी लागणारे हार्मोन असतात, ते हार्मोन कमी प्रमाणात तयार होतात. तसंच काही गुणसूत्रांशी म्हणजे जेनेटिक रिलेटेड जे डिसीज असतात त्यांच्या ते किंवा काही कंजेनायटल अॅनोमली ज्यांना म्हणतो आपण, की जन्मतःच काही व्यंग असेल तर त्यामुळे सुद्धा पाळी यायला उशीर लागू शकतो. तर याच्यावर आपण वेळोवेळी डॉक्टरांकडे जाऊन मार्गदर्शन घेऊ शकतो. तर पाळीविषयी मुलीसोबत मोकळेपणाने संवाद साधणं आणि शास्त्रोक्त संवाद साधणं गरजेचं आहे. नाहीतर मुली चुकीच्या माहितीला बळी पडतात. स्वतःच्या शरीरात होणारे बदल हे नैसर्गिक आहेत आणि ते आपल्याला परिपूर्ण सक्षम स्त्री बनवण्यासाठी मदत करणार आहेत आणि म्हणून आपण आपल्या शरीराची आता जास्त काळजी घेणं महत्वाचं आहे. हे मुलींच्या मनावर बिंबवलं पाहिजे. केवळ फॅशनेबल कपडे घालण्यापेक्षा जास्त स्वच्छ आणि सुदृढ शरीर या काळात महत्वाचे हे मुलींना पटवून दिलं पाहिजे. ड्रिंकिंग, स्मोकिंग आता टीनेज मध्ये कॉमन झालं आहे शहरांमध्ये, हे लक्षात घ्या. आणि ड्रग्सचा राक्षस आता आपल्या उंबरठ्यावर आला आहे. मी पुन्हा एकदा सांगते, मी तालुका प्लेस मध्ये राहते बार्शीसारख्या, इथे सुद्धा ड्रग्सच्या आहारी गेलेले, बाहेर शिक्षणासाठी म्हणून ठेवलेले पण ड्रग्सच्या आहारी गेल्यामुळे घरात आणावे लागलेले मुलं आणि मुली ह्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर हा ड्रग्सचा राक्षस आपल्या उंबरठ्यावर आहे, त्यामुळे मुलांशी संवाद गरजेचा आहे. आणि त्यामुळे बालवयातच मुलांना स्वतःच्या शरीराविषयी जाणीवपूर्वक योग्य निर्णय घेण्याच्या सवयी लावल्या आणि संस्कार केले तरच ही मुले बाहेर पडल्यावर प्रलोभनांना बळी पडत नाहीत आणि आपल्या शरीरासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी योग्य ते निर्णय घेतात. नेक्स्ट स्लाइड सर. नेक्स्ट. तर आता नेक्स्ट पीसीओएस नावाचा एक प्रकार आहे. इथे ज्या टीनेज मधल्या मुलीच्या आया असतील त्यांनी हा शब्द ऐकला असेल किंवा कुणी ह्याचे पेशंट सुद्धा असू शकतात. तर पीसीओएस म्हणजे काय? तर पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. तर हा आजार नाहीये, हा इट इज नॉट अ डिसीज, इट इज अ डिसऑर्डर. म्हणजे जे ऑर्डरने चालत होतं त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय, ही डिसऑर्डर आहे, हा कुठला आजार नाही. तर सध्या ह्याचं प्रमाण 5 मुलींपैकी एका मुलीला पीसीओएस झालेला असतो, इतकं वाढलेलं आहे. तर हा असा आजार आहे जो ज्या मुलींना पाळी यायला सुरुवात झाली त्यांनाच असतो, म्हणजे ज्यांना पाळी येते त्यांनाच असलेला हा आजार असतो. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, तर ह्या चित्रामध्ये आपल्याला जे दिसते मध्यभागी ते आहे गर्भपिशवी आणि दोन्ही बाजूंना जे गोल दिसत आहेत एका ट्यूबने जोडलेले ते आहेत अंडाशय. तर त्या अंडाशयामध्ये दर महिन्याला एग्स तयार होत असतात. तर त्याचं प्रमाण ठरलेलं असतं, पण या अंडाशयामध्ये दर महिन्याला जेवढे एग्स तयार व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात तयार होतात आणि गाठी होतात, त्यांना सिस्ट म्हणतो आपण, आणि खूप साऱ्या गाठी होतात. तर असं ज्या मुलींमध्ये होतं त्यांना पीसीओएस आहे असं आपण म्हणतो. नेक्स्ट स्लाइड. तर नॉर्मली पाळी आल्यावर काय होत असतं, एक छोटं जस्ट तुम्हाला समजेल अशा शब्दात छोटस सांगते की पाळी येते दर महिन्याला म्हणजे काय होतं. तर पाळी येते म्हणजे की आपल्या मेंदूमध्ये एक पिट्युटरी नावाची ग्रंथी असते, ती दर महिन्याला FSH आणि LH नावाचे हार्मोन तयार करते. तर ते हार्मोन काय करतात, हे जे आहे आपल्याला आकृती दिसते ती आकृती आपण अंडाशय जे आहे, ओव्हरी ज्या मगाशी 2 गोल दिसल्या त्यांचा कट सेक्शन घेतला, कापल्यावर आतून कसं दिसेल, त्या ओव्हरीच्या आतमध्ये काय चालतं दर महिन्याला. तर जे छोटे छोटे गोल आहेत तिथून आपण क्लॉकवाईज जाणार आहोत, मी सांगेल तसं आकृती बघत. तर हे प्रायमरी फॉलिकल जिथे सांगितलंय, तर दर महिन्याला ते FSH आणि LH नावाचे हार्मोन ओव्हरीवर काम करतात आणि छोटे छोटे फॉलिकल असतात जे ओव्हरीमध्ये, ते हळूहळू मोठे होत जातात. मोठे झाल्यानंतर ते मॅच्युअर होतात, एका विशिष्ट साईजला येऊन पोहोचतात आणि त्याच्यानंतर एक LH नावाचा जो हार्मोन असतो तो अचानक वाढतो आणि खालच्या साईडला आपल्याला एक फुटलेलं अंड दिसते आणि त्याच्यातून एक त्याच्या खाली ओव्ह्युलेशन लिहिलेलं आहे. तर ही घटना घडते, म्हणजेच ते
त्या अंडाशयातील त्या अंड्यांचा आकार मोठा होतो आणि त्यातून एक एग रिलीज होतो. आणि त्याच्यानंतर जर या काळामध्ये गर्भधारणा झाली तर प्रेग्नन्सी राहिली असं आपण म्हणतो, आणि जर या काळात गर्भधारणा नाही झाली तर 15 दिवसांनी पुढची पाळी पुन्हा एकदा येते. ही प्रोसेस पुन्हा पुन्हा रिपीट होते. पण पीसीओएस असलेल्या मुलींमध्ये काय होतं की पिट्युटरी ग्रंथी जी असते ती खूप जास्त प्रमाणात, गरजेपेक्षा जास्त प्रमाणात LH नावाचं हार्मोन तयार करते आणि त्याच्यामुळे नॉर्मल सायकल जी असते ती डिस्टर्ब होते. हे फॉलिकल जे आहेत, जे मोठे होऊन फुटायला पाहिजेत, त्यांना मोठं व्हायला वेळच मिळत नाही, कारण FSH ऐवजी LH नावाचं हार्मोन जास्त तयार झालंय आणि त्याच्यामुळे त्यांच्या गाठी बनतात. कुणीच मोठं न होऊ शकल्यामुळे फुटत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांच्या गाठी बनतात. आणि तसंच ज्यांना पीसीओएस असतो त्यांच्या शरीरात इन्सुलिनचं प्रमाण सुद्धा जास्त वाढलेलं असतं. तर हे इन्सुलिन, वाढलेलं इन्सुलिन आणि वाढलेलं LH हे दोन्ही मिळून शरीरातलं टेस्टोस्टेरॉन वाढवतात. टेस्टोस्टेरॉन आपण ऐकलं असेल सायन्समध्ये की हे पुरुषांमध्ये असलेलं हॉर्मोन आहे. तर हे पुरुषांमध्ये असलेलं हॉर्मोन मग स्त्रियांमध्ये वाढू लागतं आणि त्याच्यामुळे इन्फर्टिलिटी होते किंवा ऍक्नी होतात किंवा मग ॲबनॉर्मल हेअर ग्रोथ यासारखे प्रॉब्लेम यायला लागतात. आणि तसंच ह्या स्त्रियांमध्ये डायबिटीस किंवा हार्ट डिसीज किंवा ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल ह्या सगळ्या गोष्टींची शक्यता वाढते. पुढची स्लाइड सर. पुढची स्लाइड. तर ह्या पीसीओएस ची कारणं काय आहेत? तर आपण इथे बघू शकतो की कशामुळे होतो पीसीओएस. तर खूप जास्त डायटिंग केल्यामुळे होऊ शकतो. याची कारणं अनेक आहेत. लिव्हर डिस्फंक्शनमुळे होऊ शकतो, हायपोथायरॉइडिझम असल्यामुळे होऊ शकतो, ओव्हरवेट असल्यामुळे होऊ शकतो किंवा इन्सुलिन हार्मोनचा शरीरामध्ये रेझिस्टन्स असल्यामुळे होऊ शकतो. या सगळ्यांपेक्षा सगळ्यात महत्वाचं, मुख्य आणि 95% पेशंटमध्ये सापडणारं कारण आहे स्ट्रेस. पीसीओएसचं मुख्य कारण आहे स्ट्रेस. ज्या टीनेजर मुलींना प्रचंड स्ट्रेस असतो त्यांच्यामध्ये पीसीओएस होतोच होतो. नेक्स्ट स्लाइड सर. यामध्ये एक अजून महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की पीसीओएस किंवा पीसीओडी याची कारणं तर डॉक्टर गौरी सांगतीलच, पण यात एक महत्वाचा भाग हा आहे की प्रत्येक आजाराची म्हणजे अगदी कॅन्सर पासून ते सर्दी पडसापर्यंत सगळ्या आजाराची काही महत्वाची कारणं ही तुमच्या जीवनशैलीतच आढळतात आणि जीवनशैली बदलल्यानंतर या सगळ्या आजारांवर बराचसा सकारात्मक परिणाम होतो. अर्थात कॅन्सर सारख्या डिसीज मागे जसं बरेचसे प्लास्टिकचा यूज किंवा पोल्युटेड एअर, पोल्युटेड अन्न, हे सगळ्या गोष्टी आहेत आणि काही गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत, काही गोष्टी नियंत्रणाबाहेर आहेत. त्यामुळे तुम्ही जरी एकदम सगळ्यात चांगली जीवनशैली अनुकरण करणार असाल आणि पालन करणार असाल तरी तुम्हाला कॅन्सर होणारच नाही असं नाही, पण त्यातून तुमचं रिकव्हरी जी आहे ती अत्यंत चांगली होईल आणि त्याची पुनरावृत्ती होण्याचे चान्सेस कमी असतील. तर जेवढी तुमची मेंटल फिजिकल स्ट्रेंथ चांगली तेवढे हे आजार होण्याची संभावना कमी आणि रिकव्हरीची प्रोसेस अत्यंत चांगली. तर या दोन गोष्टी लक्षात ठेवा. सध्या सगळ्या घटकांची क्वालिटी, गुणवत्ता ही कमी झाल्यामुळे, म्हणजे पाण्याची गुणवत्ता कमी झाली उदाहरणार्थ, त्यामध्ये अनेक घटक असे आढळतात की जे विषारी आहेत. अन्नामध्ये देखील असे अनेक घटक आढळतात जे विषारी आहेत. जसं कोणी मासे खात असतील तर बऱ्याचशा माशांमध्ये प्लास्टिकचं प्रमाण वाढलेलं आहे खूप किंवा मर्क्युरीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, तर ते शरीराला घातक असतं. तसंच बऱ्याचशा भाज्यांवर, अन्नावर सेंद्रिय नसल्यामुळे त्यामध्ये केमिकलचा वापर जास्त होतो. तर हा भाग लक्षात ठेवा की आपण आपल्याकडनं 100% प्रयत्न करून देखील बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या आहेत आपल्या नियंत्रणात नाहीत आणि त्या बाबतीत आपण काहीच करू शकत नाहीत सध्या. पण आपला फोकस कशावर पाहिजे, तर आपला फोकस आपल्या जीवनशैलीवर पाहिजे, ज्यामध्ये काही आपण बदल घडवून आणू शकतो जे ह्या सगळ्या आजारातून आपल्याला बाहेर काढतील किंवा होण्यापासून टाळतील, बऱ्याचशा कारणांना कमी करतील ते. तर यामुळे निरामयमध्ये आपण सातत्याने जीवनशैलीवर लक्ष देतो. सातत्याने आपण हा विचार करतो की कुठल्या कुठल्या भागांमध्ये आपण बदल करू शकतो. तर आता डॉक्टर गौरी जसं तुम्हाला सांगतीलच पुढे की बरेचसे जे स्त्रीचे आजार आहेत, स्त्री रोग आहेत, त्यामध्ये मोठं कॉन्ट्रीब्युशन हे स्ट्रेस मधून येतं, मानसिक आरोग्यातून येतं आणि त्यावर तुम्हाला काम करणं अत्यंत आवश्यक आहे. पुरुषांचं देखील मानसिक आरोग्य महत्वाचंच आहे, पण स्त्रीमध्ये ते इव्हिडंटली दिसतं, कारण हॉर्मोनल चेंजेस खूप रॅपिडली होत असतात थ्रू आउट द लाईफ, मेनोपॉज पर्यंत आणि त्यानंतरही. तर हा भाग लक्षात घ्या की म्हणजे मागचे जे 2-3 सेशन्स आहेत ते मानसिक आरोग्यावर फोकस असलेले आहेत, त्यामुळे ते मिस अजिबात करू नका आणि
त्यात जे काही आपण विचार करत आहोत, जे काही चर्चा करत आहोत, जे काही नवीन प्रक्रिया अवलंबत आहोत मानसिक आरोग्य कमावण्याच्या किंवा त्या बळकट करण्याच्या, तर त्या सगळ्या फॉलो करायच्या आणि इम्प्लिमेंट करायच्या. बॅक टू यू गौरी. नेक्स्ट स्लाइड. तर हे जे कॉर्टिसॉल आहे, मगाशी आपण काही हॅपी हॉर्मोन्स पाहिले, तसाच हा जो कॉर्टिसॉल नावाचा एक हॉर्मोन आहे, तो स्ट्रेस हॉर्मोन आहे. तर जेव्हा जेव्हा आपलं शरीर स्ट्रेसमध्ये असतं, तेव्हा हा कॉर्टिसॉल हॉर्मोन शरीरामध्ये जास्त तयार होतो. आणि हा कॉर्टिसॉल काय करतो, तर जसे आपण हॅपी हॉर्मोनचे पाहिले शरीरावरील परिणाम, तसे कॉर्टिसॉलचे पण शरीरावरती परिणाम आहेत की त्याच्यामुळे अँझायटी होते किंवा डिप्रेशन होऊ शकतं, हेडेक होऊ शकतं, डायजेस्टिव्ह सिस्टीमचे खूप सारे प्रॉब्लेम येऊ शकतात, ब्लड शुगर लेवल वाढतात किंवा ब्लड प्रेशर वाढतात, हार्ट डिसीज वाढतो. तर पीसीओ, त्यामुळे मी मागे सांगितल्याप्रमाणे पीसीओएसच्या पेशंट्समध्ये जेव्हा ज्या स्ट्रेसमध्ये असतात त्यांच्यामध्ये कॉर्टिसॉलची लेवल वाढल्यामुळे ह्या सगळ्या सिस्टीमशी रिलेटेड आजारांना त्या अजून जास्त बळी पडू शकतात. नेक्स्ट सर. नेक्स्ट स्लाइड सर. तर आता पीसीओएस ची लक्षणं काय आहेत, तर पीसीओएस ची लक्षणं म्हणजे कित्येकदा स्त्रियांना माहिती नसतं की आपल्याला पीसीओएस आहे. हा फक्त टीनेज मध्येच होतो असं नाही, जोपर्यंत तुम्हाला पिरियड येतात तोपर्यंत तुम्हाला पीसीओएस कधीही होऊ शकतो. तर याच्यामध्ये काय आहे की लक्षणं काय आहेत की तुमची पाळी जी आहे ती महिन्याला न येता ते इरेग्युलर येऊ शकते. इरेग्युलर कशाला म्हणायचं, तर कधी 15 दिवसांनी, कधी 20, कधी 30, कधी 45, कधी 60 अशा प्रकारे येत असेल तर त्याला इरेग्युलर पिरियड म्हणतात. 2-4 दिवसांचा फरक असेल तर त्याला आपण रेग्युलरच म्हणतो. ऍक्ने किंवा पिंपल्स खूप जास्त येत असतील, खूप जास्त शरीरावर अनावश्यक ठिकाणी केस असतील, त्यानंतर स्किन डार्कनिंग होत असेल, त्याच्यानंतर अनहेल्दी वेट गेन होत असेल, बाल्डनेस म्हणजे केस एखाद्या विशिष्ट ठिकाणी डोक्यावर किंवा ओव्हरऑल केस गळून टक्कल पडत असेल, त्याला बाल्डनेस म्हणतो आपण, किंवा हेडेक, हे कॉमन लक्षण आहेत पीसीओएसचे. यापैकी 3 किंवा जास्त लक्षण आपल्यात असतील तर आपण एकदा आपल्याला पीसीओएस आहे का हे बघणं गरजेचं आहे. पुढची स्लाइड सर. त्यानंतर ह्याची ट्रीटमेंट काय आहे, तर 5 पैकी एका स्त्रीला किंवा एका मुलीला पीसीओएस असून सुद्धा ह्याच्यावर औषध नाही. कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा आजार नाही, दिस इज नॉट अ डिसीज, दिस इज डिसऑर्डर. तर ह्याचा उपाय, ह्याची ट्रीटमेंट म्हणजे निरामय आरोग्य शैली, निरामय जीवन जगणे. कारण त्याचं कारणच मुळात मी सांगितलं की तो स्ट्रेस आहे. तर पीसीओएस होऊ नये म्हणून काय करायचं, किंवा पीसीओएस झाल्यावर त्याला पुन्हा पूर्ववत नॉर्मल डिसऑर्डरला ऑर्डर मध्ये कसं आणायचं, त्यासाठी काय करायचं की हेल्दी वेट मेंटेन करायला पाहिजे, रेग्युलर चेकअप्स आपले दवाखान्यात झाले पाहिजेत. आपला जो स्ट्रेस आहे तो योगा, मेडिटेशन, मानसिक समुपदेशन ह्या सगळ्या गोष्टींच्या मदतीने त्यावर आपल्या स्ट्रेसवर कंट्रोल ठेवला पाहिजे किंवा तो आयुष्यातून घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रेग्युलर एक्सरसाइज ही सगळ्यात जास्त महत्वाची आहे. जेवढं तुम्ही एक्सरसाइजला पीसीओएस मध्ये महत्व द्याल तेवढं तुमचे हॉर्मोन लवकरात लवकर नॉर्मलवर येण्याची शक्यता वाढते. आणि आजकाल स्मोकिंग खूप जास्त कॉमन झाल्यामुळे स्पेशली आयटी कम्युनिटीमध्ये स्मोकिंग बंद करणे, कमी सुद्धा नाही, बंद करणे ही पीसीओएस ची ट्रीटमेंट पैकी एक महत्वाचा भाग आहे. नेक्स्ट स्लाइड सर. तर आपण मगाशी जे पाहिलं आता की काय काय करायला पाहिजे, त्यापैकी अन्न, कुठल्या प्रकारचा आहार घ्यायला पाहिजे, फक्त हेल्दी फूड. हेल्दी फूड म्हणल्यावर हेल्दी कॅटेगरी जे काही येतं ते सगळं पीसीओएस असो नसो आपल्या शरीरासाठी योग्य आहे. त्याच्यासाठी सगळ्यांनी हे चित्र लक्षात ठेवलं तरी चालेल. कुठल्याही वेळेला तुमच्या हातात कुठलाही अन्न पदार्थ आला तर आधी तुमच्या युटरसला डोळ्यासमोर आणा. जे खाऊ घालताय तेच शरीर तयार करणार आणि त्याचाच परिणाम शरीरावर होणार. त्यामुळे आपल्याला फूडच्या चॉईस विषयी खूप जास्त कॉन्शियस राहणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड सर. तर आपल्याला एक मंत्र लक्षात ठेवायचा पीसीओएस मध्ये की इट माइंडफुल, नॉट स्टमक फुल. तर काय, कसा आहार हवा आहे पीसीओएस मध्ये? अवॉइड स्पायसी फूड, आपल्याला तिखट खायचं नाहीये, आपल्याला जंक फूड खायचं नाहीये, आपल्याला प्रिझर्वेटिव्ह ऍड केलेलं म्हणजे जे कॅन फूड किंवा टीन फूड आजकाल शहरांमध्ये बऱ्याच प्रमाणात मिळायला सुरुवात झाली आहे. म्हणजे स्वीट्स म्हणा किंवा चटण्या लोणची म्हणा, कॅन मध्ये मिळतं, प्रिझर्व राहतं बरेच दिवस, तर
तो आणण्याकडे कल वाढलेला आहे. त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात. ते आपल्याला अव्हॉइड करायचे. कोल्ड ड्रिंक्स कंप्लीट नो. फॅटी फूड आपल्याला अव्हॉइड करायचे आहेत. खूप जास्त स्वीट्स, चॉकलेट्स आपल्या डाएटमध्ये नसले पाहिजेत आणि स्टॉप ड्रिंकिंग अँड स्मोकिंग. बाकी सगळ्यांसमोर अव्हॉइड शब्द आहे, पण ड्रिंकिंग आणि स्मोकिंग हे स्टॉप ड्रिंकिंग अँड स्मोकिंग हे असा आहार आपला पीसीओएस असेल तर आपला असा आहार असा असला पाहिजे. नेक्स्ट स्लाइड सर. यामध्ये एक गोष्ट अजून मी ऍड करेल की आपण जसं निरामयमध्ये डिस्कस केलं की फूड मध्ये 2 प्रकार असतात. एक तर त्यामध्ये केमिकल एनर्जी असते आणि दुसरं म्हणजे त्यामध्ये प्राणिक एनर्जी असते, चैतन्य भाव असतो. तर जे जिवंत अन्न आहे त्यामध्ये चैतन्य भाव असेल, ज्यामध्ये सुप्त प्रमाणात चैतन्य आहे. म्हणजे उदाहरणार्थ धान्य, ज्यांना तुम्ही भिजत घातलं आणि मोड येऊ दिले की त्यातून हे येऊ शकतात, रोप येऊ शकतं आणि झाड येऊ शकतं. तर ज्याच्यातून रोप येऊ शकतं त्यामध्ये सुप्त प्रमाणात चैतन्य आहे आणि ज्यामध्ये जे हिरवेगार आहे किंवा जे अलाइव्ह फूड आहे, म्हणजे फळ हे अलाइव्ह फूड आहे, जसं ते कंटिन्युअसली पेरिश होत राहतं. तर ज्या गोष्टी ह्या 2 प्रकारात मोडतात, ज्यामध्ये सुप्त प्रमाणात चैतन्य आहे आणि ज्यामध्ये सरळ दिसतंय चैतन्य आहे, ती चैतन्य भाव असलेली अन्नाचे प्रकार तुमच्यासाठी चांगले. आता दुसरा भाग काय आहे की ज्यामध्ये नुसतं केमिकल एनर्जी, ज्यामध्ये चैतन्य भाव नाही. उदाहरणार्थ जसं डॉक्टर गौरींनी सांगितलं की बरेचसे पॅकेज्ड फूड, टीनमध्ये असलेले फूड, कॅनमध्ये असलेले फूड हे असतात. मॅगी उदाहरण घ्यायचं झालं तर बरेचसे पास्ता, पिझ्झा जे फ्रेशली प्रिपेअर्ड नसतात, पण ह्याच्यामध्ये असतात बॉक्समध्ये आणि तुम्हाला गरम करून देतात. एनिथिंग दॅट इज फ्रोझन इज बाय डिफॉल्ट लॅकिंग प्राणिक एनर्जी. बाय डिफॉल्ट इट इज लॅकिंग चैतन्य भाव. तर तो प्राण जेव्हा नसेल अन्नामध्ये, तेव्हा तुम्हाला एक लक्षात घ्या की केवळ आणि केवळ केमिकल एनर्जी मिळेल. जसं सप्लिमेंट्स असतात, प्रोटीन पावडर असते, ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला केवळ आणि केवळ केमिकल एनर्जी मिळते. तर जितका अन्नाचा प्रकार ताजा, आणि मग उदाहरणार्थ आता तुम्ही पीठ करतात समजा, ते पीठ जर समजा 5 दिवसात संपवलं, 3 दिवसात संपवलं तर अत्यंत चांगलं. पण जर तुमच्याकडे 6-6 महिने पीठ तसंच राहत असेल आणि ते तुम्ही वापरत असाल तर त्यातला चैतन्य भाव गेलेला असतो. जसं जसं तुम्ही धान्याचं पीठ करतात तसं चैतन्य भाव त्यातला गेलेला असतो. ते मग फक्त केमिकल एनर्जी होते. तर जितक्या लवकर तुम्ही ते संपवाल तितकं चांगलं. जर त्याला जितकं ड्युरेशन वाढवाल तितकं त्यातला जो ऍक्च्युअल सात्विक भाव आहे तो निघून जातो. त्यामुळे हा एक अन्नाचा चॉईस करताना प्रमाण किंवा मापदंड हे लावणं खूप आवश्यक आहे. अर्थात प्रत्येक वेळेला तुम्हाला ताजं अन्न भेटेलच असं नाही, पण जितकं प्रमाण तुम्ही वाढवाल ताज्या अन्नाचं तितकं तुम्हाला जाणीव होईल की तुमची एनर्जी लेवल वाढली. तुमच्या शरीरामध्ये जसं पहिल्या सेशनमध्ये आपण पाहिलं की जितक्या जास्त प्रमाणात तुमच्या अन्नामध्ये मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी आहे, चैतन्य भाव आहे, तितकं तुमच्या गट्समध्ये बॅक्टेरियाची कॉलनी चांगली तयार होईल. आणि एकदा तुमच्या गट्समध्ये चांगली बॅक्टेरियाची कॉलनी तयार झाली की तुमची इम्युनिटी चांगली असेल, हॉर्मोनल जे चेंजेस आहेत ते चांगले होतील आणि जे पीसीओएस, पीसीओडी सारख्या कंडिशन्स आहेत ह्या सहसा होणार नाही, कारण तुमच्या शरीरामध्ये चांगले बॅक्टेरियाज ऍक्टिव्ह आहेत. आणि हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक चॉईस करताना, जेवणाची म्हणा किंवा स्पोर्ट्सची म्हणा किंवा ऍक्टिव्हिटीजची, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की तुम्हाला त्यातून हॅपी हॉर्मोन्स रिलीज झाले पाहिजेत, तुम्हाला त्यातून चांगले बॅक्टेरियल ऍक्टिव्हिटी तुमच्या पोटात तयार झाली पाहिजे. हे जिथे जिथे जसं जसं तुम्ही सज्ञान होत चॉईस कराल तसं तसं तुम्हाला जाणीव होईल की तुमचं आरोग्य चांगलं होतंय. तर निरामयमध्ये एक लक्षात ठेवा की माझा, डॉक्टर गौरींचा आणि बाकीच्या सगळ्या टीम लिडरचा हा एक महत्वाचा गोल आहे, ध्येय आहे की तुम्ही तुमच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये कोणावरही अवलंबून नको, निरामयवरही नको, माझ्यावरही नको, डॉक्टर गौरीवरही नको, कुठल्याच डॉक्टरवर नको. तुम्हाला हा प्रोग्राम केल्यानंतर दुसरा प्रोग्राम करायची गरज नाही पडली पाहिजे, हा आमचा हेतू आहे. तर त्यामुळे जी सतत तुम्हाला प्रश्न विचारण्याची स्वतःला आणि त्यावर उत्तर शोधण्याची वृत्ती जी उपजवतोय आम्ही, जी तयार करतोय, त्यातूनच तुम्हाला आरोग्य लाभणार आहे आणि त्यातूनच तुम्ही स्वावलंबी होणार आहे. तर आत्मनिर्भरता याकरता आलीच पाहिजे आरोग्या बाबतीत. त्याच्यामध्ये काहीच म्हणजे डाऊटच नाहीये की आत्मनिर्भरता जेव्हा तुमच्यामध्ये येईल तेव्हा तुम्ही स्वतःचं आरोग्य स्वतः चांगल्या रीतीने सांभाळू शकाल. त्यासाठी मग तुम्हाला राहुल करुरकर लागणार नाहीत, गौरी गायकवाड लागणार नाहीत,
निरामय लागणार नाही. निरामयमध्ये ती वृत्ती आपण तिथे बाणवतोय अंगामध्ये, तुमच्या मनामध्ये, की प्रश्न विचारा, अॅनलाइज करा आणि तुमच्या शरीराला समजावून घ्या, मनालाही समजून घ्या आणि त्यानुसार मग तुमचा सगळा जीवनशैलीतला जो फापट पसारा आहे तो आवरा आणि त्यात सकारात्मक बदल करा. तर हे ईट माइंडफुल जे डॉक्टर गौरींनी सांगितले ते याकरताच आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला हे प्रश्न स्वतःला विचारता आले पाहिजे आणि ते बदल करता आले पाहिजेत. पीसीओएस असलेल्या पेशंटला खूपदा इन्फर्टिलिटीला सामोरे जावे लागते. म्हणजे जर तुम्हाला पीसीओएस असेल तर मूल होण्यासाठी बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो. तर एक ही छोटीशी स्लाइड आहे की फर्टिलिटी फ्रेंडली इटिंग टिप्स आहेत त्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये काय काय करायचं की जर तुम्हाला मूल होण्याची इच्छा असेल आणि पीसीओएस सुद्धा असेल तर तुमचं डाएट कसं असलं पाहिजे. तर इट अ बिगर ब्रेकफास्ट अँड स्मॉलर डिनर. दुसरी गोष्ट आहे इन्क्लूड मोर प्रोटीन अँड ग्रीन्स. तिसरी गोष्ट आहे की कार्बोहायड्रेट्स जेव्हा आपण खातो तेव्हा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे एकच प्रकारचं कार्बोहायड्रेट्स न खाता, एकच प्रकारचं तृणधान्य किंवा हे न खाता आपण वेगवेगळ्या प्रकारचं कार्बोहायड्रेट्स खाऊ शकतो. म्हणजे नुसतं गव्हाचीच पोळी करून न खाता गहू, ज्वारी, बाजरी, राई जे काही रागी आपण जे काही इन्क्लूड करू शकतो, त्याच्यात वैविध्य आणू शकतो ते करू शकतो. ते करणं जास्त योग्य. आणि if you eat sweets or a high carbohydrate food, combine it with healthy fats. तर ह्या 4 गोष्टी वाचल्या तर आपल्याला लक्षात येईल की निरामयमध्ये गुरुजी 1 महिना झाला आपल्याला हेच शिकवतायत. हे आपलं हे जरी इथे फर्टिलिटी फ्रेंडली डाएट म्हणून सांगितलं असेल तरी निरामयमध्ये सुद्धा आपल्याला हेच शिकवलं जातं. आणि आता पण गुरुजींनी आपल्याला तेच सांगितलं की आपला सकाळचा खाण्याचा पोर्शन मोठा असला पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रोटीन आणि ग्रीन आपल्या आहारामध्ये असले पाहिजेत. कार्बोहायड्रेट्स वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आपल्या आरोग्याचा आहाराचा भाग झाला पाहिजे. नेक्स्ट स्लाइड सर. तर बऱ्याचदा आपण पीसीओएस पीसीओडी ह्या दोन्ही गोष्टी एकच म्हणून वापरतो किंवा माहिती नसतं की काय आहे पीसीओएस म्हणजे काय, पीसीओडी म्हणजे काय आहे. तर पीसीओडी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा डिसीज नाहीये, ही डिसऑर्डर आहे. आणि पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम, पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. तर डिसीज आणि सिंड्रोम डिसऑर्डर आणि सिंड्रोम. तर डिसऑर्डर म्हणजे काय मी सांगितलं, सिंड्रोम म्हणजे काय, अनेक लक्षणांचा एक समूह, त्याला सिंड्रोम आपण म्हणतो. तर पीसीओएस जेव्हा असतो तेव्हा त्याला ती एक मेटाबॉलिक कंडिशन असते. तर पीसीओडी हा जास्त कॉमन आहे आणि पीसीओएस हा कमी कॉमन आहे. पीसीओडी हे इट इज लेस सिव्हिअर, कमी लक्षणं असतात किंवा माइल्ड लक्षणं असतात ह्याची. आणि पीसीओएस जेव्हा एखाद्या स्त्रीला असतो तेव्हा त्याची लक्षणं खूप जास्त सिव्हिअर असतात. पीसीओडी असलेल्या व्यक्तीला ओव्हरीमध्ये खूप सारे इमॅच्युअर एग्स असतात, जसे आपण मगाशी पाहिले की छोटे छोटे गाठी झालेल्या असतात. जे छोटे छोटे अंडे असतात जे मोठे होत नाही त्याच्यानंतर गाठी होतात. आणि ज्या स्त्रीला पीसीओएस असेल त्याच्यामध्ये मेल हॉर्मोन जे मगाशी मी टेस्टोस्टेरॉन सांगितलं ते खूप जास्त प्रमाणात तयार होतं आणि त्याच्यामुळे मेल हॉर्मोन तयार झाल्यामुळे ओव्ह्युलेशन होतच नाही, ओव्ह्युलेशन होत नाही आणि त्याच्यामुळे मग पाळी सुद्धा त्यांची इरेग्युलर होते आणि पुढचे सगळे प्रॉब्लेम्स वाढत जातात. पीसीओडी असलेल्या व्यक्तीला काय सिम्पटम असतात तर इरेग्युलर पिरियड्स, ऍबडॉमिनल वेट गेन आणि फेशियल हेअर ग्रोथ. ह्याच्या पलीकडे त्यांचे जास्त लक्षणं जात नाही. पण जेव्हा ह्याची सिव्हिरिटी वाढते तेव्हा पीसीओएस होतो. तर त्या व्यक्तीला हेअर लॉस, ओबेसिटी, इनफर्टिलिटी ह्यासारखे जास्त सिव्हिअर कंडिशन किंवा लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. तर जेव्हा तुम्हाला डायग्नोसिस तुमचं मिळतं तर तेव्हा पीसीओडी आहे की पीसीओएस आहे हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे उपचार ठरतात आणि त्याच्याप्रमाणे त्याची सिव्हिअरिटी ठरते. नेक्स्ट सर. तर मी जसं मगाशी सांगितलं की स्ट्रेस हे त्याचं मूळ कारण आहे आणि आजकाल टीनेजर्स मध्ये पीसीओडीचं प्रमाण वाढत चाललंय. तर टीनेज मध्ये आपण स्ट्रेस मॅनेजमेंट कसा करू शकतो आणि पीसीओएसचं स्ट्रेस हे कारण होण्यापासून कसं आपण त्याला वजा करू शकतो त्या कारणांमधून, हे आपण एक थोडक्यात बघूया. तर या वयामध्ये मानसिक आणि भावनिक बदल जे दिसून येत नाही त्याच्यामुळे ते खूप दुर्लक्षिले जातात. शारीरिक बदल दिसून येतात आणि त्याच्यावर आई वडिलांचं कॉन्सन्ट्रेशन असतं, भावनिक आणि मानसिक दिसून येत नाही.
काय होतं या वयात, की मुलींच्या घराबाहेर राहण्याच्या वेळेवर बंधन येतं. त्या 4 दिवसांमध्ये सगळंच बंद होतं. मुलींना मुलीसारखं वागण्याचा सल्ला मिळतो. आता मोठी झालीस, जरा मुलींसारखं वाग, 4 चौघं बघतायत किंवा त्यांच्या मैत्रिणीचा जो घोळका असतो त्याच्यामधल्या चर्चा, त्यांचे विषय बदलतात. टीव्ही, मोबाईल मधलं अगाध आणि नको ते ज्ञान त्यांना मिळायला लागतं. अतिसंवेदनशील स्वभाव होतो या काळामध्ये. भावनांवर नियंत्रण कमी राहतं. आत्मविश्वासाचा अभाव सुद्धा असतो किंवा अपराधीपणाची भावना, भित्रेपणा, लाजाळूपणा ह्या सगळ्या प्रकारचा स्वभाव त्यांच्या विकासामध्ये थोडेसे अडथळे निर्माण करतो. संवाद साधण्यासाठी अनेकदा घरात योग्य व्यक्ती उपलब्ध नसते आणि त्यामुळे घरातले बिघडलेले संबंध किंवा शालेय जीवनात आलेलं अपयश, व्यंग, एकटेपणाची भावना ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या की अशी मुलं नैराश्याचा बळी ठरतात. आयुष्य, शरीर, भावना या तिन्हीमध्ये जे आता आपण बदल पाहिले, ह्या बदलांना कसं सामोरं जावं हे ह्या टीनेजर्सना कळत नाही. त्यांची चिडचिड वाढते, त्यांचं विरोधात्मक वर्तन करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. बंडखोरी मूळ धरू लागते. कपडे, खाणे, पिणे ह्या गोष्टींमध्ये खूप बदल व्हायला लागतो आणि हॉर्मोनल चेंजेसमुळे स्वभाव मात्र खूप हळवा होऊ लागतो. स्वतःविषयी त्यांच्या मनात विशिष्ट प्रतिमा तयार झालेली असते. स्वतःची काहीतरी ओळख निर्माण आहे असं त्यांना डोक्यात वाटत असतं, पण ती प्रत्यक्षात ओळख निर्माण झालेली नसते. त्यामुळे अनेकदा आई वडील जेव्हा बंधनं घालतात किंवा काही शिकवायला जातात तेव्हा आई वडील शत्रू वाटू लागतात. तर ह्या सगळ्या कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन मध्ये पालकांनी काय करावं? तर पालकांनी फक्त उपलब्ध राहावं. मुलांना स्वतःहून तुमच्याकडे येऊ द्या. त्यांच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक निर्णयात ढवळाढवळ करू नका. त्यांना त्यांची निर्णय क्षमता वापरू द्या. ही अवस्था अल्पकालीन आहे हे सगळ्यात जास्त लक्षात ठेवा. एखादा चुकीचा निर्णय या वयात मुलाने घेतला तर आपल्याला त्याने त्याचं आयुष्य संपलं असं आपल्याला वागण्याची गरज नाही. त्याच्यानंतर संयम आणि विश्वास या 2 गोष्टी या काळात महत्त्वाच्या ठरतात. आपले विचार योग्य पद्धतीने आणि योग्य वेळ साधून या वयातल्या मुलांच्या भावना न दुखावता त्यांच्या भावना जपून त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न आपण करायचा पालक म्हणून. मुलींवर बंधनं मात्र मुलांना मोकळी या गोष्टींमुळे काय होतं की मुली नकळत मुलांशी स्पर्धा करायला जातात आणि मुलं करतात तर मी नाही, मी का नाही, बाय शुड बॉईज हॅव ऑल द फन असं म्हणून कपड्यांपासून जो प्रवास सुरू होतो, मुलांसारखे कपडे, मुलांसारखं फिरायचं, तो प्रवास स्मोकिंग ड्रिंकिंग पर्यंत कधी जातो हे त्यांनाही कळत नाही आणि ते कित्येकदा आपल्यापर्यंत येत सुद्धा नाही. त्यामुळे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जी फेमिनाईन एनर्जी आहे त्याची जाणीव लहानपणापासूनच करून देण्याची गरज आहे. पुरुषासारखं वागणं म्हणजे सक्षमता नाही हे मुलींना कळलं पाहिजे. दुसरी गोष्ट, टीव्ही, मोबाईल, टेक्नॉलॉजी ही वाईट नसते. ती वापरणारा कोण आहे आणि तो तिचा कसा वापर करतो ह्याच्यावर सगळं काही ठरतं. त्याच्यावर सगळं काही अवेलेबल आहे. आपलं बटन, आपला हात कुठल्या बटनावर जातो त्याच्यावर सगळं काही ठरतं. चालू करायचं बटन सुद्धा आपल्याच हातात आहे, बंद करायचं बटन सुद्धा आपल्याच हातात आहे, हे लक्षात ठेवायचं. आपल्या घराची भिंत 55 इंची टीव्हीने सजवायची की पुस्तकांच्या कपाटाने सजवायची हे आपण ठरवायचं आणि त्याचे पडसाद कायम आपल्या घरात दिसणार हे पण आपण लक्षात घ्यायचं. तर या काळात योग्य पुस्तके त्यांना, पुस्तकांचं महत्व खूप आहे कारण योग्य पुस्तकं त्यांना अलगद बोट धरून योग्य मार्गावर नेणार आहेत. शब्दसंपदा त्यांची वाढते, त्यांची वैचारिक पातळी उंचावते, बुद्धिमत्तेची खोली वाढते, भावनांना वळण लागतं. पुस्तकं वाचल्यामुळे विचारांमध्ये सुसूत्रता येते, भावना व्यक्त कशा कराव्या ते समजतात आणि मग त्यांना स्वत्वाचं भान यायला लागतं. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आयडॉल्स. या वयातल्या मुला मुलींचे आयडॉल्स अजूनही म्हणजे आमच्या पिढीपासून आतापर्यंतच्या पिढीपर्यंत या वयामध्ये आयडॉल्स म्हटलं की हिरो हिरोईनचेच नावं तोंडात येतात. तर हे निरुपयोगी आणि निरुपद्रवी सजीव जे असतात ते त्यांचे जे अनैसर्गिक सौंदर्याचे मापदंड असतात ते मुलींच्या आयुष्यात खूप घोळ घालतात. रिअल आयडॉल कोण पाहिजे? आपल्या संस्कृती, मी माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटला आणि स्पेसिफिकली प्रत्येक टीनेज मुलीला हे सांगत असते की आपल्या संस्कृतीने आपले रिअल आयडॉल आपल्याच घरात कायमस्वरूपी आपल्या डोळ्यासमोर ठेवले आणि ते म्हणजे आपल्या देव्या. देवीची उपासना करणं म्हणजे काय असतं? सरस्वती, पार्वती, दुर्गा, लक्ष्मी. देवीने ज्या प्रकारे आपल्या सगळ्या मर्यादांचा वापर करून स्वतःला अमर्याद बनवलं आहे त्या मार्गावर आपण जाण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच देवीची उपासना करणं. आपल्या संस्कृतीने आपल्याला सगळ्यात शक्तिमान आदिमायेचं स्थान दिलंय स्त्रीला आणि आपण मात्र त्या विधभर तोकडे कपडे घालून भरपूर मेकअप करणाऱ्या स्त्रियांचं उदात्तीकरण करून आपल्या मुलींकडून चांगलं वागण्याची अपेक्षा करतो. इथं सगळी चूक होते.
तर मुलींचे आयडॉल आपल्याला आजपासून कुठले असले पाहिजेत हे आपण जर लक्षात आलं असेल तर त्या दृष्टीने आपल्याला काय बदल करता येतील याचा सगळ्या पालकांनी विचार करायचा आहे. सगळ्या मुलींना मी माझ्याकडे येणारे एवढंच सांगते की देवघरात जाऊन किंवा घरी जाऊन कुठल्याही एका देवीचा फोटो किंवा मूर्ती बघा, तिला 8 हात दाखवले, त्याचा अर्थ काय असेल ते बघा. तिच्यात तेवढ्या सगळ्या कॅपेबिलिटीज आहेत, तेवढ्या सगळ्या ॲबिलिटीज आहेत ज्याचा ती पूर्णपणे वापर करून ती देवत्वाला पोहोचली आहे. आणि हे ती करू शकते तर प्रत्येक मुलगी सुद्धा करू शकते. शेवटी एकच सांगते की ज्ञानेश्वरांनी 14व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली होती. आपली मुलं 14व्या वर्षी निदान मातृभाषेत बोलू, वाचू किंवा लिहू शकतील. एवढं जरी आपण प्रयत्न केले तरी ही परिस्थिती पुष्कळ बदलेल. नेक्स्ट स्लाइड सर. पुढचा वयोगट आपण घेतलाय यंग एज. त्याच्यामध्ये मातृत्व या काळामध्ये आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. तर एक सुप्रजाजनन नावाचा एक आयुर्वेदामध्ये खूप छान शब्द आहे. तर ही सुप्रजाजनन ही आयुर्वेदातली खूप महान संकल्पना आहे. प्रेग्नन्सी किंवा गर्भधारणा किंवा मूल जन्माला घालणं ही दोघांची जबाबदारी आहे, आईची आणि वडिलांची. आणि याची सुरुवात गर्भधारणेच्या आधीपासून होते. माती सुपीक असेल तर बीज तरारून वाढतं हे आपल्याला माहिती आहे. तर बीज म्हणजे मूल जन्माला घालण्याच्या आधी माता आणि पिता दोघांचं पण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्कृष्ट असणं खूप महत्वाचं असतं. तर ह्याच्यामध्ये काय 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 गोष्टी 2-3 महत्वाच्या लक्षात घ्यायच्या. तर एक तर व्हॅक्सिनेशन. प्रेग्नन्सी प्लॅन करण्यापूर्वी, कित्येकदा लग्नापूर्वी काही व्हॅक्सिन शेड्यूल मध्ये आपल्या सरकारने पण व्हॅक्सिनेशन शेड्यूल मध्ये आता बऱ्यापैकी इन्क्लूड केलेले आहेत. आणि काही आपल्याला गायनेकोलॉजिस्टकडे गेल्यावर माहिती मिळते. तर रुबेला किंवा सर्व्हायकल कॅन्सरचं व्हॅक्सिन, सर्व्हॅरिक्स किंवा गार्डासिल नावाचं व्हॅक्सिन असतं, न्यूमोकोकल व्हॅक्सिन, हेपॅटायटिस बी व्हॅक्सिन आणि आजकाल त्याच्यात भर पडलेली कोविड व्हॅक्सिन. हे सगळे व्हॅक्सिन आपण प्रेग्नन्सी प्लॅन करण्यापूर्वी त्या स्त्रीने घेणं गरजेचं आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने. दुसरी गोष्ट, गर्भधारणेचं योग्य वय काय. गर्भधारणेचं योग्य वय म्हणजे शरीर ज्या वयात गर्भधारणेसाठी तयार असते, तर ते सगळ्यात जास्त योग्य वय म्हटलं, आदर्श वय म्हटलं तर 21 ते 30. याच्या आधी प्रेग्नन्सी राहिली तरी वेगळे कॉम्प्लिकेशन असतात आणि ह्याच्या नंतर प्रेग्नन्सी राहिली तर कॉम्प्लिकेशनचं प्रमाण वाढत जातं. जसं वय वाढतं तसं प्रमाण अजून वाढत जातं. वय वाढल्यावर कशाचं प्रमाण वाढत जातं. प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस होण्याचं, ब्लड प्रेशर वाढण्याचं, बाळामध्ये व्यंग होण्याचं, ॲबॉर्शन होण्याचं, थायरॉइडचं आजार प्रेग्नन्सीमध्ये होण्याचं किंवा पीसीओडीचं प्रमाण वयाप्रमाणे वाढत जातं. त्यामुळे 21 ते 30 हे गर्भधारणेसाठी सगळ्यात जास्त योग्य वय आहे. स्मोकिंग आणि ड्रिंकिंग हे व्यसन आहे, हे पुढारलेपणा नाही. त्यामुळे प्रेग्नन्सी प्लॅन करायचं असेल तर ह्या गोष्टींना तिथे एंट्री आयुष्यात असू नये. आणि पुढची महत्वाची गोष्ट, आदर्श आहार. प्रेग्नन्सीमध्ये आहार खूप मोठी भूमिका बजावतो. जे खाणार तेच आतमध्ये मिळणार बाळाला आणि तेच त्याचप्रमाणे बाळ तयार होणार. त्यानंतरची महत्वाची गोष्ट, महत्वाचं पॉईंट म्हणजे व्यायाम. नियमित व्यायाम प्रेग्नन्सीमध्ये हवा. पूर्वी प्रेग्नन्सीच्या आधी देखील, प्रेग्नन्सी दरम्यान देखील आणि प्रेग्नन्सी नंतर देखील. व्यायामाची सवय ज्या शरीराला असते त्या शरीराला दिवसामाजी वाढणारा गर्भ तो सामावून घेणं खूप सोपं जातं. आणि गरोदरपणातील बदल सुद्धा व्यायामाची सवय असणारं शरीर सहज स्वीकारतं. प्रसूती सुलभ होते. आणि दररोज प्रेग्नन्सीमध्ये शरीराच्या प्रत्येक संस्थेमध्ये बदल होतात, प्रत्येक संस्थेमध्ये. आणि हे बदल व्यायाम करण्याची सवय असलेल्या शरीरात सहजपणे स्वीकारले जातात. आणि प्रसूती दरम्यान ज्या स्नायूंचा वापर होतो, पायाचा, मांड्यांच्या, पाठीच्या, पोटाच्या, ते सगळे स्नायू सक्षम होतात. त्यामुळे व्यायामाचं महत्व हे खूप जास्त आहे. त्यानंतर दोघांचंही, आईचं आणि वडिलांचं मानसिक स्वास्थ्य ह्या काळात खूप महत्वाचं आहे. त्या मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहिल्यामुळे हॉर्मोनल लेवल ज्या आहेत त्या अपेक्षित राहतात. ध्यान धारणा ह्या काळामध्ये आवश्यक आहे. आणि मूलाधार चक्रावर ध्यान केंद्रित करणं आणि मूलाधार चक्र ध्यान नावाचा एक प्रकार आहे. तर त्याचं पण तुम्ही शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन ते ध्यान रोज केलं तर प्रेग्नन्सीमध्ये ते सगळ्यात जास्त फायद्याचं ठरतं. याशिवाय तज्ञ व्यक्ती, त्याच्याशिवाय संगीत, वाचन, विचार चांगले असणे, या गोष्टी प्रेग्नन्सीसाठी महत्वाच्या आहेत. जसे एखाद्या रोपट्याच्या वाढीसाठी हवा, स्वच्छ सूर्यप्रकाश, पाणी ह्या गोष्टी असतात, तसं संगीत, वाचन, चांगले विचार, चांगलं वातावरण ह्या गोष्टी प्रेग्नन्सीमध्ये गरजेच्या असतात. नेक्स्ट स्लाइड सर. नेक्स्ट, गर्भवती स्त्रीचे मानसिक स्वास्थ्य. तर निसर्गाने
मानसिक स्वास्थ्यामध्ये काय महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगते, की निसर्गाने दिलेल्या प्रजनन क्षमतेचा अर्थ केवळ आपल्यासारखं दिसणारं एक मूल जन्माला घालणं, संपला विषय. असा नसून अत्यंत बुद्धिमान, सुदृढ आणि उत्कृष्ट भावी पिढी तयार करणे हा आहे. निसर्गाने ही जबाबदारी स्त्रीकडे दिली आहे आणि पृथ्वीवरचा सगळ्यात जास्त उत्क्रांत प्राणी या नात्याने आपली भावी पिढी उत्क्रांतीच्या दृष्टीने आपल्या पुढे असली पाहिजे आणि त्याच्यामुळे आपल्याला त्यासाठी त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत आणि या काळात शरीरामध्ये होणाऱ्या लहानापासून मोठ्यात मोठ्या बदलापर्यंत प्रत्येक बदलाविषयी आपण जागरूक असलं पाहिजे. बाह्य सौंदर्याविषयी या काळात काळजी करताना शरीरातल्या अंतर्गत प्रणालीवर सुद्धा लक्ष ठेवणं आवश्यक आहे. जेवढे पेशंट स्ट्रेच मार्क होऊ नये म्हणून क्रीम मागण्यासाठी येतात, तेवढेच पेशंट अनेकदा असं लक्षात येतं की ते अनभिज्ञ असतात की काय झालंय बाबा, 4था महिना चालू आहे म्हणजे मला नेमकी काय झालंय, माझ्यामध्ये काय काय बदल होत आहेत. पण फक्त बाह्य सौंदर्यावर या काळात थोडंसं लक्ष असतं, तर त्याच्यामध्ये आपला ऍटिट्यूड थोडासा बदलला पाहिजे की माझ्या शरीरामध्ये काय काय बदल होत आहेत हे मला माहिती असलं पाहिजे आणि यासाठी डॉक्टरांशी व्यवस्थितपणे मोकळेपणाने आपण चर्चा केली पाहिजे. आपल्याला माहिती नसेल तर समजून घेऊन किंवा इकडून तिकडून ऐकण्याऐवजी तज्ञ व्यक्तीकडून ह्याची योग्य माहिती आपण घेतली पाहिजे. प्रेग्नन्सीमध्ये खूप चेंजेस होतात. काय काय होतं? स्किन चेंजेस होतात, हेअर लॉस होतात. त्याच्यावर वेळोवेळी योग्य उपाय सुद्धा केले पाहिजेत. दररोज प्राणायाम गरजेचा आहे. जर ज्ञान नसेल आपल्याला त्याचं, तर दीर्घ श्वसन आपण करू शकतो 10 मिनिटं सकाळ संध्याकाळ. कारण प्राणवायूचा पुरवठा जेवढा शरीराला जास्त होणार, तेवढी बाळाची वाढ चांगली होते, तुमच्या शरीराची वाढ चांगली होते आणि मन उत्साही राहते आणि झोप चांगली लागते. त्यामुळं जर तुम्हाला प्राणायामाचं नॉलेज नसेल तर दीर्घ श्वसन सकाळ संध्याकाळ तुम्ही करू शकता. साधी राहणी, उच्च विचारसरणी, सात्विक आहार, आध्यात्मिक संगत, छंदांना वेळ देणे, रामरक्षा, अथर्वशीर्ष यासारखे शक्तिशाली स्तोत्र नियमित म्हणणे आणि हे गरजेचं आहे. कारण ह्यांच्या स्पंदनामुळे गर्भवती स्त्री आणि गर्भ आणि घराभोवती एक सकारात्मक ऊर्जेचं वातावरण निर्माण होतं, ज्याचा आपल्यापैकी अनेकांनी अनुभव नक्की घेतला असेल. आणि टीव्हीवर दिसत असणाऱ्या विक्षिप्त मालिका, चित्रपट, मोबाईल, वृत्तपत्र यापासून या काळामध्ये लांब राहणं खूप चांगलं आहे. कारण त्यावर आपला कंट्रोल नसतो आणि कधी कधी काही गोष्टी मनावर खूप आघात करून जातात आणि त्यापेक्षा स्वतःवर आणि गर्भावर लक्ष केंद्रित करणं श्रेयस्कर राहतं. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड सर. लाखो वर्षापासून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत येणारी गोष्ट म्हणजे गर्भसंस्कार. आपल्या संस्कृतीमध्ये याला अनन्यसाधारण महत्व आहे. गुरुजींनी मागच्या आठवड्यात ह्या गर्भसंस्कारावर इतका सुंदर लेख लिहिला की मला आज त्याच्यावर काही बोलणं सुद्धा म्हणजे फारच मला असं वाटतं की ते म्हणजे मी कशी बोलू, इतका सुंदर लेख लिहिला त्याच्यामध्ये. काही तो लेख इतका सायंटिफिक आहे आणि इतका आध्यात्मिक आहे की एकही पॉइंट तिथे सुटलेला नाही आणि तो लेख आपल्यापैकी प्रत्येकाने वाचला नसेल तर नक्की वाचा. तर गर्भसंस्कारामध्ये आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये साधारण महत्व आहे आणि ते एवढ्या वर्षांच्या कसोटीवर खरं उतरलं आहे आणि म्हणूनच ते आपल्यापर्यंत आलेलं आहे. आपल्या संस्कृतीमध्ये एक असं आहे की जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक गोष्टीला संस्कार नाव दिलंय आणि ह्या संस्काराची सुरुवात जन्माला येण्याच्या पूर्वीपासून म्हणजेच गर्भातून होते आणि अंतिम संस्कारापर्यंत येऊन ती थांबते. तर श्रीराम, अभिमन्यू आपल्या सगळ्यांना माहिती आहे उदाहरण, पण भगवान श्रीराम, भगवान महावीर, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद ही अलौकिक उदाहरणं काय सांगतात? ही हेच सांगतात की ह्या सर्वांची जडणघडण होण्याची प्रक्रिया जन्माच्या आधीपासूनच सुरू झाली होती. अनुवंशिकतेने बुद्धी आली असेल, आरोग्य आलं असेल, पण त्याशिवाय यांच्या गर्भधारणेच्या काळात यांच्या मातांनी स्वतःवर घेतलेली मेहनत आणि स्वतःच्या वाढवलेल्या क्षमता या सगळ्या पुत्रांमध्ये रुजून ते सर्व अजरामर झाले आहेत. मातेची जीवनशैली आदर्श असेल तर गर्भसंस्कार साठी काही फार वेगळं करावं लागत नाही, पण आजकालच्या काळात आपल्याला ते शक्य नाही. त्यामुळं 9 महिने स्वतःशी संवाद साधणं खूप महत्वाचं आहे. नेक्स्ट स्लाइड सर प्लीज. एकाच आईची 2 अपत्ये खूप वेगळी यामध्ये आहेत. एक भाग ऍड करायचा होता गौरी, की तुम्ही जे रेफर केलेला आहे लेख लिहिलेला गर्भसंस्कारावरचा, तर त्यात एक मुद्दा मी इथं ठेवेल की हा गर्भसंस्काराचा मुद्दा किंवा तो जो लेख आहे त्याचं मूळ हेच आहे की पेशींमध्ये स्मृती असते आणि हे फक्त गर्भसंस्कारापुरतं नियमित नाहीये किंवा तिथे लिमिटेड नाहीये त्या बाबतीत.
ही पेशींमधील स्मृती आपण 2 सेशन पूर्वी मांसाहारामध्ये पण पाहिली, की मांसाहारामध्ये जसं तुम्ही एखाद्या प्राण्याची हे करतात, कत्तल करतात आणि त्यानंतर खातात. तर तो मरताना त्याच्यामध्ये जी भीतीची, क्रौर्याची, दुःखाची भावना असते, ती त्या स्मृती त्या पेशीमध्ये त्याची नोंद होते. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं, की मांसाहारामध्ये हा एक डिसएडव्हांटेज आहे. आणि जसं शेतामध्ये गेल्यावर तुम्हाला प्रसन्न वाटतं, पण खाटीखाण्यामध्ये गेल्यावर अप्रसन्न वाटतं. हा जो बदल आहे, तो पेशींच्या स्मृतीमुळेच तिथे खोलवर जाऊन आपल्याला कळतो, की त्याचं कारण काय आहे. तर गर्भधारणेमध्ये देखील ही पेशीच असते आणि आपण सगळे तयार झालेलो आहोत, त्याचं मूळ रूप हे पेशीच आहे. आणि ह्या पेशींमध्ये स्मृती असते, त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही जी करत आहात, आत्ताही तुम्ही जे सेशन ऐकता आहात, गौरी जे बोलतायत त्या ऐकता आहात, मी जे बोलतोय ते ऐकता आहात. ह्या सगळ्या गोष्टींचे संस्कार तुमच्यावर होत आहेत. तुम्ही कुठल्या गोष्टी वाचत आहात, कुठल्या व्यक्तीसोबत राहत आहात, कुठले विचार करत आहात, या प्रत्येक गोष्टीचे संस्कार तुमच्यावर होत आहेत, प्रत्येक गोष्टीचे. त्यामुळे कुणाविषयी कधी तुम्ही नकारात्मक विचार करतात, स्वतःविषयी नकारात्मक विचार करतात किंवा बऱ्याच वेळेला काही हेवेदावे मनात ठेवत असतात सतत. या सगळ्या गोष्टींचे संस्कार होत असतात, ते पेशींवर होत असतात. तितक्या खोलवर जातात प्रत्येक गोष्टी. मानसिक पातळीवर तर होतातच आणि त्या स्मृती तिथे अगदी दगडावर जशी रेष मारतो आपण, तसं कुठल्याही गोष्टीने न भेटणारे ते संस्कार असतात. त्यामुळे एक लक्षात ठेवा, की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वागणं, प्रत्येक घटना जेव्हा तुम्ही त्याचे सहभागी होतात, त्यात सहभागी होतात किंवा त्यात मूक प्रेक्षक जरी होतात, तरी त्या गोष्टीचा संस्कार तुमच्यावर होतो. म्हणजे टीव्हीवर तुम्ही कुठल्याही गोष्टीत सहभागी होत नाहीत, परंतु टीव्हीवर काय बघतात त्याचे संस्कार तुमच्यावर होतात. त्यामुळे तुम्ही सहभागी होणं गरजेचं नाही. तुम्ही मूक प्रेक्षक जरी राहिलात, तरी त्याचे तुमच्यावर संस्कार होतील. आणि यामुळेच टीव्ही बघण्याऐवजी जर तुम्ही पुस्तक वाचलं, ज्यामधून तुम्हाला सकारात्मक संस्कार मिळणार आहेत, गीतेच्या श्लोकाचा अभ्यास केला, जसं बऱ्याच जणांना मी सांगितलंय, तर त्याचा परिणाम तुमच्या प्रत्येक पेशीवर होईल. त्याचा परिणाम तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर होईल आणि त्यातून निघणारे संस्कार हे तुमच्या प्रत्येक वागण्यातून, प्रत्येक निर्णयातून तुम्हाला रिफ्लेक्ट झालेले दिसतील. नेक्स्ट स्लाइड. येस. एका आईची 2 अपत्य वेगळी असतात हे आपण बघतो. कारण आईची दोन्ही वेळेला मानसिकता वेगवेगळी असते, पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये आणि दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये. इथे आपण बघू शकतो म्हणजे आईचे जे छंद असतात, आईच्या ज्या आवडी असतात, त्याचा सुद्धा अनेकदा गर्भावर परिणाम झालेला दिसू शकतो आपल्याला. नेक्स्ट स्लाइड सर. आणि आजकाल असा सुद्धा परिणाम आपल्याला दिसतो, जो खूप कॉमन झालेला आहे. तर हे झालं गर्भसंस्काराविषयी. नेक्स्ट स्लाइड सर. एक व्हिज्युअलायझेशन टेक्निक विषयी थोडक्यात सांगतात 1-2 मिनिटांमध्ये, की प्रेग्नन्सीमध्ये व्हिज्युअलायझेशन टेक्निक खूप महत्वाची आहे. ह्याचं पण तुम्ही मार्गदर्शन तज्ञांकडून घेतलेलं योग्य राहतं. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त गरोदर स्त्रीला हे व्हिज्युअलाइज करण्यासाठी सांगितलं जातं, की तिला पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये तिची इच्छा काय आहे, तिचं बाळ, तिची प्रेग्नन्सी, तिची डिलिव्हरीची प्रोसेस, ह्या सगळ्या गोष्टी योग्य प्रकारे व्हिज्युअलाइज करण्यासाठी सांगितल्या जातात. ज्यांना खूप बॅड ऑब्स्टेटिक हिस्ट्री आहे किंवा ज्यांना खूप ट्रीटमेंट नंतर दिवस राहिले आहेत, त्यांना स्पेशली आजकाल ही ऍडवाइस करतात ही टेक्निक. पण प्रत्येक मातेने जर का प्रत्येक गर्भवती स्त्रीने ह्याचा अवलंब केला तर ह्याचे बरेच चांगले इफेक्ट्स आहेत. पण ह्याचं तज्ञांकडून मार्गदर्शन केलेलं कधीही चांगलं. ह्याने पॉझिटिव्हिटी वाढते, रिलॅक्सेशन वाढतं आणि चांगला परिणाम मातेच्या शरीरावर आपल्याला बघायला मिळतो. आणि अचेतन मनावर परिणाम हे त्यांचं टेक्निक आहे. नेक्स्ट स्लाइड सर. आता मिडल एज म्हणजे कुठलं, तर 30s 40s ह्या वयाला आपण जनरली मिडल एज म्हणतो. 45 किंवा कधी कधी 50 पर्यंत. तर मिडल एज मध्ये काय होतं, तर मिडल एज क्रायसिस हा शब्द बऱ्याच जणांनी ऐकला असेल. या तिशीमध्ये आलेली जी स्त्री असते, तर काय झालेलं असतं की पौगंडावस्थेमध्ये असतात मुलं जनरली. मुलांना आपली गरज नाहीये अशी कुठेतरी फिलिंग आलेली असते. कुटुंबामध्ये सगळ्यांचं सगळं काही सेटल झालेलं असतं. नवरा जॉबमध्ये बिझी झालेला असतो. मुलं त्यांच्या कॉलेजमध्ये, शाळेमध्ये बिझी झालेले असतात आणि तेव्हा अशी फिलिंग जास्त येते की माझी गरज संपली आहे. अशा वेळेला काय गरजेचं आहे,
अशा वेळेला काय होतं की स्त्रीचा अट्टहास असतो की मी एक आदर्श पत्नी पाहिजे, मी एक आदर्श माता पाहिजे, आदर्श आई पाहिजे, एक माहेरी सुद्धा मी आदर्श मुलगी पाहिजे. आणि या अट्टहासामध्ये खूप जास्त स्ट्रेस येतो. तर हा आदर्श होण्याचा अट्टहास या वयामध्ये नको. दुसरी गोष्ट या वयात काय अव्हॉइड करायची तर पाळी लांबवायच्या गोळ्या. जेवढे पेशंट येतात या वयातले मॅक्सिमम एकच कारण असतं, की कुठला तरी सण आहे, कुठेतरी जायचं आहे आणि पाळी लांबवायची आहे. फॅमिली कंप्लीट झालेली असते त्यामुळे कुठेतरी असं असतं, की आता काय फरक पडतो पाळीचा, ऑपरेशन पण झालेलं आहे, पाळी कधी येऊ. पण ह्या पाळी लांबवायच्या ज्या गोळ्या असतात त्याच्यामध्ये हॉर्मोन्स असतात जे जास्त लेव्हलमध्ये असतात आणि त्याने पुन्हा एकदा शरीरावर चांगले परिणाम होणार नसतात. तर ह्या वयामध्ये अव्हॉइड करायचं पहिली गोष्ट स्ट्रेस, दुसरी गोष्ट पाळी लांबवण्याच्या किंवा कुठल्याही प्रकारच्या हॉर्मोनल गोळ्या. तिसरी गोष्ट स्वतःकडे लक्ष देणं. एक लक्षात घ्यायचं की सणवार हे आपल्यासाठी नाही. आपण सणवारासाठी नाहीत, सणवार हे आपल्यासाठी आहेत. तर प्रत्येक सणाला असा अट्टहास नको की माझं सण येण्याआधीच मी गोळ्या घेऊन मोकळी होऊन जाते किंवा सण पार पडेपर्यंत मला काहीही नकोय. हा जो ॲटिट्यूड असतो त्याच्यामध्ये काय होतं, की आपण आपल्या शरीराची हॉर्मोनल लेव्हल पण बिघडवून टाकतो. आपण शरीराला ज्या काळात नैसर्गिकरित्या पाळी येणार असते त्या काळात त्या सणांच्या कामामध्ये खूप जास्त शारीरिक स्ट्रेसमध्ये पण ढकलतो आणि येते की काय पाळी असं टेन्शन असून प्लस गोळ्यांचे साइड इफेक्ट ह्याच्यामुळे आपण मानसिक स्ट्रेसमध्ये पण असतो. ना तो सण एन्जॉय होत, ना तो इव्हेंट किंवा प्रवास जे काही असेल ते सुद्धा एन्जॉय करणं होत नाही आणि त्याच्यानंतर जेव्हा पाळी येते तर ह्या गोळ्या वारंवार घेतल्याने मग पुन्हा पाळी येणं सुद्धा इरेग्युलर होतं. हे सगळे साइड इफेक्ट्स या गोळ्यांचे असतात. त्यामुळे आणि मिडल एज मधल्या स्त्रियांमध्ये ह्या गोळ्या घेण्याचं प्रमाण जास्त असतं. तर अट्टहास कुठल्याही गोष्टीचा करायचा नाही. हे सगळ्यात महत्वाचं. अट्टहास नाही केला की आपल्याला ह्या गोळ्या घेण्याची सुद्धा गरज पडणार नाही. तिसरी गोष्ट स्वतःकडे लक्ष द्यायचं. स्वतःला व्यवस्थित ठेवायचा प्रयत्न करायचा. कारण या वयामध्ये घरासाठी, मुलांसाठी किंवा आपल्याला त्यांना आपली अजूनही गरज आहे की नाही हे शोधण्यासाठी धडपडण्याकडे थोडासा कल वाढलेला असतो आणि त्याच्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे खूप जास्त दुर्लक्ष होतं. तर ते करायचं नाहीये. स्त्री ही तिच्या 30शी मध्ये किंवा 40शी मध्ये सगळ्यात जास्त सुंदर दिसत असते आणि सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह असते. तर हे लक्षात ठेवायचे आणि आपण आपल्याला या काळामध्ये खूप जास्त महत्त्व द्यायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट स्लाईड सर. यात एक गोष्ट ऍड करू इच्छितो, कारण बरेचसे आपल्या ग्रुपमधले या वयोगटातले आहेत. तर जसं डॉक्टर गौरी म्हणालेत की ह्या एज मध्ये आपण सगळ्यात सुंदर दिसत असतो, आपल्याकडे मॅच्युरिटी तेवढी असते आणि बरेचशा अनुभवातून आपण गेलेलो असतो. म्हणजे एका बालकाची आई झालेलो असतो, 1 किंवा 2, आणि लग्न झालेलं असतं. त्यामुळे इतरांशी कसं जुळवून घेणे ही देखील मॅच्युरिटी आपल्यामध्ये आलेली असते. तर हा सगळा जो पसारा असतो आजूबाजूला वाढलेला नाते संबंधांचा, लग्नाचा, मुलाचा, नंतर करिअरचा, ज्या स्त्रिया करिअरमध्ये असतात त्यांचा, तर या सगळ्यामध्ये स्त्रीचं साधारणतः सर्वात जास्त स्वतःकडे दुर्लक्ष होतं. आणि जसं डॉक्टर गौरींनी सुरुवातीला प्रश्नांमध्ये एकदा विचारलेलं आहे पहा, की तुम्हाला स्वतःवर वेळ दिल्यानंतर गिल्टी फिलिंग येते का? ती या वयामध्ये खूप जास्त येते, 30शी मध्ये, 40शी मध्ये, कारण जबाबदाऱ्या भरपूर असतात. पण या वेळेतही या पिरियड मध्ये देखील तुम्हाला स्वतःला वेळ दिलाच पाहिजे. कारण जर तुम्ही स्वतःला वेळ दिला नाही, जर तुम्ही स्वतःच्या जेवणाच्या वेळा पाळल्या नाहीत, स्वतःचा व्यायाम केला नाहीत व्यवस्थित, स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष दिलं नाही, तर तुम्ही चांगली आई होऊ शकणार नाही, चांगला पत्नी होऊ शकणार नाहीत, चांगली एम्प्लॉई होऊ शकणार नाहीत. जो काही तुमचा व्यवसाय आहे, जो काही तुमचा रोल आहे, त्याला तुम्ही न्याय देऊ शकणार नाही जर तुम्ही स्वतःवर इन्व्हेस्ट केलं नाही तर. तर ही गोष्ट सतत मनात लक्षात ठेवायची. आणि निरामयमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की जेव्हा तुम्ही जेवणाचे ताटाचे फोटो टाकत होतात, तेव्हा एक शिस्त आली आहे तुमच्या जेवणामध्ये, कारण फोटो व्यवस्थित दिसला पाहिजे म्हणून. पण ती शिस्त येणं का गरजेचं आहे? कारण तुमच्या पोटात व्यवस्थित अन्न गेलं पाहिजे म्हणून. आता सध्या तुम्ही फोटो चांगला यायला पाहिजे म्हणून ते व्यवस्थित अरेंज करत होतात. पण मूळ हेतू काय आहे माझा? की तुम्ही स्वतःला अत्यंत रॉयली ट्रीट केलं पाहिजे. जस्ट लाईक एखादी राणी आहे, व्यवस्थित ताट वाढून जेवतीये, स्वतःच्या जेवणामध्ये कुठलाही दुसरा डिस्टर्बन्स ठेवत नाहीये, भरपेट जेवतीये आणि नंतर व्यवस्थित काय व्यायाम जो करायचा आहे तोही नियंत्रणात आणि क्षमतेच्या बाहेर जाऊन करते. हे सगळे प्रकार जे आहेत ते स्वतःवर वेळ इन्व्हेस्ट केल्यावरच होतील. आणि त्यामुळे जसं डॉक्टर गौरी म्हणतात की इन्व्हेस्ट तुमच्यावर जर तुम्ही करत नसाल
आणि त्या बाबतीत गिल्ट फिलिंग असेल तर तुमची प्रगती ही होणार नाही. कुठल्याही नात्यामध्ये, कुठल्याही करिअरमध्ये मनाजोगी प्रगती होणार नाही आणि आरोग्य तर ढासळतच राहील. त्यामुळे जसं जसं तुमचं वय वाढतंय तसं तसं तुम्हाला स्वतःवर घालवायचा वेळ हा वाढलाच पाहिजे, कारण त्याशिवाय पर्याय नाही. शरीराची तर हानी होणारच आहे, कारण ते निसर्ग आहे. मग त्याला जास्त वेळ दिला पाहिजे, जास्त चांगल्या रीतीने दिला पाहिजे. हा भाग तुम्हाला लक्षात आला पाहिजे. मॅनेजमेंट ही एक स्किल आहे जी जिच्याविषयी पण गुरुजी माझ्यापेक्षा जास्त चांगलं मार्गदर्शन करतात आणि ती प्रॅक्टिसने जमू शकते आणि ती ठरवल्यावर जमू शकते याच्यावर माझा विश्वास आहे. तर ह्या दोन्ही दिसणाऱ्या चित्रातल्या स्त्रिया आहेत त्या मिडल एज मधल्याच आहेत, दोघींच्या जबाबदाऱ्या सेम आहेत, पण आपल्याला दिसते की एक जण खूप कुशलतेने व्यवस्थापन करते आणि एक जण तेवढी त्यामध्ये कुशल आपल्याला दिसत नाहीये. तर हे एक आपल्याला या वयामध्ये जमलं पाहिजे आणि ते जमवताना सुद्धा कुठल्याही प्रकारचं स्ट्रेस न घेता जमणं गरजेचं आहे. तर हे मिडल एज आपल्याला पार पाडणं खूप सोपं जातं. नेक्स्ट नेक्स्ट रजोनिवृत्ती. तर हे आपला शेवटचा वयोगट आहे. रजोनिवृत्ती म्हणजे रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज. मेनोपॉज म्हणजे पाळी बंद होणे. तर रजोनिवृत्ती हे खूप सुंदर नाव आहे. मला हा शब्द खूप आवडतो. पाळी जेव्हा येते सुरुवातीला, तेव्हा सुरुवातीच्या काळात सगळ्या स्त्रियांना अडचण वाटते. त्यांना मुली एकमेकींशी बोलताना त्याला प्रॉब्लेम हे नाव देतात. तर हे प्रॉब्लेम सुरुवातीला वाटणारी मासिक पाळी आणि ती कधी दर महिन्याला नियमितपणे भेटणारी मैत्रीण बनते आपल्याला समजत सुद्धा नाही. आपण तिची कायम आतुरतेने वाट बघत असतो, या महिन्यात आली का. आणि त्यामुळे तिच्या जाण्याला रजोनिवृत्ती हे नाव दिलं गेलं. स्त्रीच्या आयुष्याला लाभलेलं खूप मोठं वरदान आहे हे मासिक पाळी. स्त्रीत्व हे मासिक पाळीशिवाय कारण पूर्ण होऊच शकत नाही. प्रत्येक टप्प्यावर शारीरिक मानसिक बदलांना सामोरे जाताना स्त्रियांची खूप कसोटी लागत असते आणि शेवटच्या टप्प्यावर रजोनिवृत्तीच्या टप्प्यावर येऊन काय होतं तर शरीर आणि मन दोन्ही पण असहकार पुकारतात आणि हा टप्पा सगळ्यात जास्त त्रासदायक ठरतो. मेन्स्ट्रुअल सायकल किंवा पाळी येणं हा सगळा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन हॉर्मोनचा खेळ असतो. तर स्त्रीचे शरीर या दोन्ही हॉर्मोनवर खूप अवलंबून असतं आणि ह्या हॉर्मोनची प्रत्येक अवयवाला सवय झालेली असते. 45 वर्षानंतर काय होतं, जी मगाशी आपण आकृती पाहिली त्याच्यामध्ये जी बीजांड होती छोटी छोटी त्यांची संख्या कमी होते, ती संपू लागतात. तर त्यासोबत त्यांची संख्या कमी झाल्यामुळे त्यासोबत तयार होणारे जे हॉर्मोन असतात त्यांची पण पातळी कमी होऊ लागते आणि हळूहळू ती संपते आणि त्यामुळे रजोनिवृत्तीची लक्षणं शरीरावर दिसू लागतात. आणि जेव्हा ज्या दिवशी ह्या बीजांड हे पूर्ण संपतात त्या दिवशी हॉर्मोन सुद्धा पूर्णपणे लोप पावतात आणि रजोनिवृत्तीचा त्रास सुरू होतो. तो त्रास होतो म्हणजे काय होतं, आधी पाळी अनियमित होते आणि नंतर ती बंद होते आणि मग काय सुरू होतं तर हाडे स्नायू दुखतात, सांधे दुखतात, चिडचिड होते, भांडणं वाढतात. सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. हाडे दुखतात, स्नायू यामध्ये दुखतात. यामध्ये एक गोष्ट मी फक्त ऍड करेल की म्हणजे लक्षणं आणि हे तर डॉक्टर सांगतीलच, पण हा भाग एक महत्वाचा आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही मेनोपॉज थ्रू जातात किंवा तो सुरू होतो आणि ते कदाचित काही जणांना वर्ष वर्ष चालतो आणि काही जणांचा काही महिन्यातच दे क्रॉस दॅट स्टेज. पण या प्रकारामध्ये, आणि हा प्रकार एकच नाहीये, जेव्हा तुमची पाळी सुरू होते, जेव्हा तुम्ही प्रेग्नंट होतात, त्यानंतर जेव्हा डिलिव्हरी होते, लग्न होतं, तुमचे शारीरिक संबंध सुरू होतात, असंख्य वेळेला स्त्रीच्या शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात हॉर्मोनल चेंजेस होतात. हा जो प्रकार आहे यामध्ये देखील प्रचंड प्रमाणात हॉर्मोनल चेंजेस होतात आणि याची लक्षणं आता डॉक्टर सांगतीलच. पण महत्वाचं हे आहे की या वेळेला जर तुमची शारीरिक क्षमता ही साधारण 10 किलोमीटर पळत जाण्याची असेल, लक्षात ठेवा 45 ते 50 वय आहे, मी 10 किलोमीटर म्हणतोय, 10 किलोमीटर पळत जाण्याची तुमची क्षमता असेल किंवा साधारण 108 सूर्यनमस्कार तुम्ही दिवसभरात एका वेळेला घालू शकत असाल, दिवसभरात किंवा एका वेळेला एवढी क्षमता तुमची असेल, किंवा एक साधारण 25 ते 50 किलोमीटर सायकलिंग करू शकत असाल तुम्ही दिवसभरामध्ये, ही एवढी क्षमता असेल, एका जागी बसून तुम्ही साधारण एक पुस्तक 200 पानांचं एका बैठकीत संपवू शकत असाल किंवा शांततेत ध्यानात
एक अर्धा तास बसू शकत असाल किंवा कुठल्याही स्क्रीनला हात न लावता 3-4 दिवस राहू शकत असाल, ही सगळी परिमाणं जर तुमची असतील शारीरिक क्षमतेची आणि मानसिक क्षमतेची, तर तुमच्यावर होणारा रजोनिवृत्तीचा त्रास हा अत्यंत कमी असेल, अत्यंत कमी. हे मी स्वतः अत्यंत ऑथॉरिटीने याकरता सांगू शकतो की जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनशैलीतून तुम्ही सकारात्मक हॉर्मोन्स तुमच्या सगळ्या एंडोक्राईन सिस्टम मधून रिलीज करतात, तेव्हा तेव्हा ह्या सगळ्या रजोनिवृत्तीतून निर्माण होणारे नकारात्मक काही हॉर्मोन असतात. नकारात्मक नाही म्हणणार मी त्याला, पण जे तुम्हाला स्लो डाऊन करायला बघतात किंवा प्रत्येक गोष्ट आता स्लो डाऊन झाली पाहिजे कारण शरीर बदलते आणि त्यातून काही त्रास देखील उद्भवतात. तर हे सगळे त्रास सुसह्य होण्यासाठी किंवा काही त्रासांचा अगदी जाणीव देखील न होण्यासाठी तुमच्या शारीरिक क्षमतेमध्ये एवढी वाढ होणं आवश्यक आहे. आणि जर तुमच्या शारीरिक क्षमतेत तेवढी वाढ झाली तर तुम्हाला लक्षात येईल की या पिरियडमध्ये तुमची जबाबदारी अत्यंत कमी झालेली असते. म्हणजे साधारण मुलं इंडिपेंडंट झालेले असतात, आर्थिक स्थैर्य आलेलं असतं. आता ह्या पिरियडमध्ये जर तुमची शारीरिक क्षमता तेवढी असेल आणि जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतील, शरीर तेवढं स्ट्रॉंग असेल, तर विचार करा तुम्ही किती आयुष्य चांगल्या तऱ्हेने एन्जॉय करू शकाल. म्हणजे रजोनिवृत्तीच्या परिणामांपासून अत्यंत खालच्या मानसिक स्थैर्यामध्ये जाण्यापेक्षा वरच्या मानसिक स्थैर्यामध्ये शारीरिक क्षमतेसह तुम्ही अत्यंत चांगल्या गोष्टी एन्जॉय करू शकाल, फिरू शकाल, वेगवेगळ्या ठिकाणी राहू शकाल, वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करू शकाल. तर तिथे तुमचा खरा कस लागतो आरोग्याचा. आणि याकरताच माझा हा सततचा आग्रह असतो की घरातल्या स्त्रीने सगळ्यात जास्त चांगला व्यायाम आणि सगळ्यात जास्त चांगली जीवनशैली अंगीकारली पाहिजे. तर ती जेव्हा अंगीकारेल, तिच्या क्षमते पलीकडे जाऊन जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी करेल निरामयमध्ये सांगितलेल्या, तितका हा सगळा त्रास कमी होईल. प्रत्येक फेजमध्ये येणारा त्रास. म्हणजे डिलिव्हरी नंतरही पोस्ट पार्टम प्रेग्नन्सी मध्ये पण डिप्रेशन येतं. त्यानंतर रजोनिवृत्तीमध्ये देखील काही जणांना बरेचसे त्रास होतात, जे आता डॉक्टर सांगतीलच. हे सगळे त्रास कमी करण्यासाठी एक आणि एकच उपाय आहे, जीवनशैली, दुसरा नाही. गोळ्या देतात डॉक्टर आणि त्याचे परिणाम देखील असतात. पण माझं हे म्हणणं आहे की ह्या सगळ्या हॉर्मोनला तुम्ही जनरेट स्वतः करू शकता, त्यासाठी गोळ्या घेऊ नका. तर आपण लक्षणं बघूया. मेनोपॉज मध्ये काय लक्षणं दिसतात? तर जनरली हाडं दुखणे, सांधे दुखणे, स्नायू दुखणे या तक्रारी सुरू होतात. चिडचिड वाढते, भांडणं होऊ लागतात. आता येतोय? येस, आवाज येतो. हा. त्यानंतर चिडचिड वाढते, भांडणं होणं वाढतं. लघवीला जाण्यासंबंधित प्रॉब्लेम वाढतात की लघवी करताना त्यावर कंट्रोल राहत नाही. त्यानंतर त्वचा जी असते ती पूर्ण ड्राय व्हायला लागते. त्याच्यानंतर योनी मार्गातली जी त्वचा असते तिथे सुद्धा खूप ड्रायनेस जाणवतो किंवा तिथे सुरकुत्या आणि हेअर या गोष्टींचे त्या जागेशी रिलेटेड प्रॉब्लेम सुरू होतात. खूप जास्त विचार करू लागते स्त्री, कायम वारंवार विनाकारण रडू येतं. शरीराचं बाहेरचं तापमान आणि शरीराचं तापमान यामध्ये खूप जास्त तफावत आहे असं अचानक वाटू लागतं. फ्रॅक्चर व्हायची शक्यता वाढते. झोप येत नाही कित्येकदा. हे सगळे बदल होतात. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जे इस्ट्रोजन आहे ते हॉर्मोन हृदय, हाडे, मूत्राशय याच्या स्नायूंना ताकद देत असतं. आणि पाळी गेल्यावर हे जे या हॉर्मोनने जे संरक्षक कवच या अवयवांभोवती तयार केलेलं असतं ते निष्क्रिय होतं आणि हे सगळे त्रास वाढतात. नेक्स्ट स्लाइड सर. तर ह्या ज्या आहेत ह्या 7 विचेस ऑफ मेनोपॉज असं यांना म्हटलं जातं. म्हणजे आमच्या डॉक्टर लोकांमध्ये ह्या जरा फेमस आहेत त्यामुळे मी ती स्लाइड इन्क्लूड केली. इची, बिची, स्वेटी, स्लीपी, ब्लोटेड, फॉरगेटफुल अँड सायको यांना 7 विचेस ऑफ मेनोपॉज म्हणतात. म्हणजे मेनोपॉजचे 7 मुख्य लक्षणे इन शॉर्ट त्यांनी अशा 7 विचेसच्या रूपात दाखवले आहेत. इची म्हणजे ड्राय स्किनमुळे इची, बिची म्हणजे सारखं भांडण, ताणतणाव, चिंता, त्यानंतर चिडचिड, स्वेटी सारखा घाम येणे किंवा शरीराच्या तापमानात तफावत असणे, स्लीपी, ब्लोटेड म्हणजे सारखं वजन वाढलं आहे असं वाटणं, फॉरगेटफुल विसराळूपणा वाढणं आणि सायको. नेक्स्ट स्लाइड. तर हे मेनोपॉजचे कॉमन लक्षण आहेत. तर जसं पाळी येणं ऍबनॉर्मल असतं तसं पाळी जाणं सुद्धा कधी कधी ऍबनॉर्मल असतं. तर ऍबनॉर्मल मेनोपॉज सुद्धा पाळी येण्याप्रमाणे 2 प्रकारचे असतात. जशी पाळी लवकर येऊ शकते, उशिरा येऊ शकते, तशी पाळी लवकर जाऊ सुद्धा शकते आणि उशिरा पण जाऊ शकते. लवकर पाळी गेली
तर त्याची कारणं काय असतात, की जेव्हा एखाद्या स्त्रीच्या ज्या ओव्हरी असतात, अंडाशय असतात, जे त्यांचं काम खूप लवकर वयाच्या 40शी मध्ये किंवा 40शीच्याही आधीच अचानक थांबतं. तेव्हा त्याला आपण म्हणतो, की प्रीमॅच्युअर मेनोपॉज झाला. आणि डिलेड मेनोपॉज कधी म्हणतो, की जेव्हा 55 वर्ष होऊन सुद्धा पाळी येत राहते. 55व्या वर्षीपर्यंत सुद्धा रेग्युलर पाळी राहते. त्याला आपण डिलेड मेनोपॉज म्हणतो. नेक्स्ट स्लाईड सर. तर ह्याचे उपाय काय? उपाय म्हणजे आता हा आजार आहे का मेनोपॉज? नाही. ती सायकल आहे, ती कंप्लीट होणार. पाळी जशी येणार तशी ती जाणार. तर हे उपाय कशाचे? जे मी मगाशी लक्षणं सांगितले, ते लक्षणांमुळे आपल्या जीवनशैलीमध्ये त्रास होत असेल, बदल होत असेल, बदल करावा लागत असेल, तर त्याच्यासाठीचे हे उपाय आहेत. तर उपाय काय आहे? पुन्हा एकदा निरामय जीवनशैली हा मेनोपॉजमध्ये होणाऱ्या त्रासांवरचा उपाय आहे. आदर्श आहार आणि आदर्श जीवनशैली ही सगळ्यात महत्वाची या वयात, मगाशी गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे. आजपर्यंत जगायचं राहून गेलं, आता एन्जॉय करू, असा चुकीचा अर्थ काढून वाटेल ते खाऊन, वाटेल ते घालून, वाटेल तेवढी जागरणं करून, वाटेल तसं फिरून, पार्ट्या करून आपण हे वय एन्जॉय करायचा प्रयत्न करू नये. या उलट आजपर्यंत मला माझ्यासाठी आदर्श आहार घ्यायला वेळ मिळाला नाही, म्हणून मी आता आदर्श आहार घेईन. आजपर्यंत मला व्यायाम करण्यासाठी वेळ काढणं जमलं नाही कुटुंबामुळे, आता या वयात मी माझ्यासाठी व्यायाम करेल. आता मी माझे छंद जोपासेल, आता वाचन, मनन, चिंतन करेल. अशा प्रकारे हे वय घालवणं जास्त श्रेयस्कर आहे. आयुष्याचा हा टप्पा जेवढा आपण अंतर्मुख होऊन व्यतीत करू, तेवढा आपला परतीचा मार्ग सोपा होतो, हे लक्षात घ्यायचं. आहारातून इस्ट्रोजन मिळू शकते, जे मगाशी मी इस्ट्रोजन सांगितलं, जे सगळ्या अवयवांसाठी प्रोटेक्टिव्ह आहे ते इस्ट्रोजन. नेक्स्ट स्लाइड सर. नाही, आधीची स्लाइड घ्या. आहारातून सुद्धा इस्ट्रोजन मिळू शकते, त्यांना फायटो इस्ट्रोजन असं म्हणतात. तर या वयातल्या मेनोपॉज असलेल्या स्त्रियांनी कुठले पदार्थ आहारात जास्त इन्क्लूड केले पाहिजेत म्हणजे मेनोपॉजचे त्रास होणार नाहीत? सोयाबीन, जवस, सब्जा, पालक, ब्रोकोली, मूग डाळ, चना डाळ, राजमा, छोले, उडद डाळ, मनुके, बेदाणे, ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला इस्ट्रोजन हार्मोन वनस्पतींमधून मिळतं. ह्या गोष्टी मेनोपॉझल वुमनच्या आहारामध्ये जास्त असल्या पाहिजेत. हाडांसाठी कॅल्शियम आणि मॅग्नेशियम महत्वाचं या वयामध्ये. ते कुठून मिळणार? दूध, दुग्धजन्य पदार्थ जसं की पनीर, दही, पालक, भेंडी, फणस, खजूर, चिंच, सब्जा, तीळ, अक्रोड, केळी, संत्री, अवोकाडो, शेवगा, राजगिरा हे मुख्य कॅल्शियमचे सोर्सेस. ह्या सगळ्यांचा सुद्धा आहारामध्ये, रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रीच्या आहारामध्ये समावेश जास्त पाहिजे. हृदयरोग होण्याची शक्यता स्त्रियांमध्ये जास्त वाढते इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे. त्यामुळे त्याची शक्यता लक्षात घेऊन खाण्यामधलं तेलकट, खारट, तिखट, मुरवलेलं या सगळ्याचं प्रमाण आपल्याला कमी करायचंय आणि जास्तीत जास्त नैसर्गिक, सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे चैतन्य ऊर्जा असलेलं पदार्थ, नैसर्गिक स्थितीतील पदार्थ जास्त खायचे आहेत. नेक्स्ट स्लाइड सर. नेक्स्ट स्लाइड. या काळात जे सायकोलॉजिकल चेंजेस होतात ते आपण एक प्रामुख्याने बघणार आहोत. सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक चेंजेस जे होतात, मानसिक बदल जे होतात, त्याच्यामध्ये काय काय होऊ शकतं? डिप्रेशन किंवा मूड व्यवस्थित नसणं, अँझायटी होऊ शकते, फटीग, थकवा येऊ शकतो, इरिटेबिलिटी, मेमरी लॉस आणि मूड डिस्टर्बन्सेस आणि स्लीप डिस्टर्बन्सेस म्हणजे खूप जास्त झोप येणे किंवा झोपच न लागणे, यासारखे सायकोलॉजिकल चेंजेस मेनोपॉझल एज मध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात. नेक्स्ट स्लाइड सर. तर मेनोपॉज झाल्यावर अँझायटी होणे, जे मगाशी आपण लक्षणं पाहिली त्यातले अँझायटी होणे शक्य आहे. कारण मेन कारण काय असतं? मुख्य कारण की पाळी गेली म्हणजे स्त्रियांना असं वाटू लागतं की काहीतरी आता कमी झालंय, की मला आता मूल होऊ शकत नाही. जरी भलेही त्यांची फॅमिली कंप्लीट असेल तरी ती स्त्रीत्वाची, पूर्णत्वाची भावना गेल्यासारखं अनेकांना फील होऊ शकतं. स्त्रीत्वाचं लक्षण माझं कायमचं बंद झालंय, ही भावना प्रचंड तणाव देऊन जाते कित्येकदा आणि ह्याचा सामना करायला थोडासा वेळ लागतो. तर आपल्या आणि त्याच्यामुळे पॅनिक अटॅक येऊ शकतात, पॅनिक डिसऑर्डर होऊ शकतात, कधी कधी हृदयाची धडधड वगैरे वाढणे, यासारख्या गोष्टी पण जास्त विचार केल्याने होऊ शकतात. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या आहेत. तर या सगळ्या गोष्टी कशा टाळणार? तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी स्वीकार करून टाळायच्या आहेत. तर स्वीकार कशाचा करायचा? तर स्वीकार करायचा की वयाचा एक ग्रेसफुल एजिंग नावाचा एक प्रकार आहे, मी तो सगळ्या माझ्या मेनोपॉझल पेशंटला सांगत असते
की मगाशी पण गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आपलं वय वाढणारच आहे, ते आपण अव्हॉइड करू शकणार नाहीये. पण प्रत्येक वयात आपल्याला ग्रेसफुली एंटर करायचंय. प्रत्येक वय आपल्याला स्वीकारायचंय. त्या वयात होणारे शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, कौटुंबिक बदल स्वीकारायचे आणि त्यातून आपल्याला आपला निरामय जीवनाचा मार्ग शोधायचा आहे. आणि याची पहिली पायरी आहे स्वीकार. स्वीकार केला की सगळ्या गोष्टी आपल्याला सहजतेने जमू शकतात. नेक्स्ट स्लाइड सर. तर आपल्याला आजच्या लेक्चर मधला टेक होम मेसेज काय राहील, तर थोडक्यात 4 पॉइंट मध्ये मी माझ्या आजच्या लेक्चरची समरी सांगते की माझ्या आतमध्ये जे काही घडते त्या सगळ्या गोष्टींना मी कारणीभूत आहे. माझ्या आजूबाजूला म्हणजे समाजात, कुटुंबात घडणाऱ्या गोष्टींना मी कारणीभूत नाही, मी जबाबदार नाही, पण माझ्या आत जे घडतंय त्या सगळ्या गोष्टींना मी कारणीभूत आहे. दुसरी गोष्ट, माझ्या शरीरात हॅपी हॉर्मोन तयार करायचे की स्ट्रेस हॉर्मोन तयार करायचे हे पूर्णपणे माझ्या हातात आहे. तिसरी गोष्ट अशी की आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माझे स्त्रीत्व, माझे वय, माझ्या जबाबदारी आणि माझ्या मर्यादा या सगळ्यांचं मला पूर्ण भान आहे आणि आय एम एजिंग ग्रेसफुल या सगळ्यांचं भान असल्यामुळे. आणि चौथी गोष्ट म्हणजे माझ्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याचा समतोल राखण्याचं कसब मी दिवसेंदिवस आत्मसात करत राहील आणि निरामय जीवनशैलीकडे माझा प्रवास चालू ठेवेल. थँक्यू सर. धन्यवाद गौरी, आणि इट वॉज वंडरफुल सेशन. तर तुमच्यापैकी कुणालाही काही शंका असतील तर त्या तुम्ही अवश्य विचारा गौरी किंवा मला. आणि यातून आपल्याला सगळ्यात महत्वाचं जो टेक होम मेसेज आहे की निरामय जीवनशैली तुम्ही स्त्रीमध्ये ती जास्त महत्वाची आहे. स्वतःवर वेळ घालवणे किंवा एफर्ट इन्व्हेस्ट करणे हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि यासाठी तुमच्या शरीरामध्ये होणारा बदल, मानसिक पातळीवर होणारा बदल याची जबाबदारी घेत त्याच्याबद्दल समजूत घेत, तो बदल समजून घेत त्यावर पूर्ण नियंत्रण आणणे हे आवश्यक आहे. आणि नियंत्रण आणण्यासाठी तुम्हाला ही सगळी जी हत्यारं आवश्यक आहेत, टूल्स सगळे जे लागणार आहे ते निरामय आरोग्यवर्धिनीमध्ये आपण देत आहोत. एकानंतर एक सगळे हे जे स्टेप्स आहेत त्या घेत आहोत आपण. तर हे सगळं सुरू करण्यामागे हेतू तुमचा हाच पाहिजे की तुमच्या आरोग्याचं पूर्ण नियंत्रण तुमच्याकडे आलं पाहिजे. ते डायबिटीज असो, ब्लड प्रेशर असो, वेट असो, व्हेरियस अदर डिसऑर्डर्स असो, पीसीओएस, पीसीओडीज कंडिशन्स असो, तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा सहभाग सगळ्यात जास्त पाहिजे तुमच्या आरोग्य बदलासाठी, तुमच्या डॉक्टरचा नाही. आणि जसं या वेगवेगळ्या स्पर्धा आहेत आपल्या, सूर्यनमस्काराच्या आहेत, चालण्याच्या होत्या, बाकीच्या पण इतर स्पर्धा असतील, तर यामध्ये तुमचा सहभाग जास्तीत जास्त नोंदवा आणि पुस्तक पूर्णपणे वाचून त्यातले काय शंका आहेत ह्या देखील विचारा. आणि पुस्तकामध्ये जसे प्रश्न दिलेले आहेत प्रत्येक गृहपाठामध्ये, तर ते प्रश्न सतत त्याची उत्तरं शोधा आणि कुठे बदल घडलाय, कुठे बदल नाही घडलाय हे देखील पहा. मग त्यातून तुम्हाला जाणवेल की हा, ह्या भागामध्ये मी ही प्रगती साधली आहे मागच्या 1 महिन्यामध्ये, या भागामध्ये मी अजून काहीच नाही केलेलं, त्या भागामध्ये काय काय करू शकतो हे कळेल तुम्हाला. तर धन्यवाद या सेशनसाठी गौरी. आणि हे सेशन मला खूप जास्त आवडतं याकरता की यामध्ये सखोल जन्मापासून ते अगदी रजोनिवृत्तीच्या पलीकडे जाऊन आपण स्त्रीच्या आरोग्याचा परामर्श घेतो आणि त्यात काय काय करायला हवं, काय काय करायला नको याची चर्चा करतो. तर त्यामुळे हे सेशन मी नेहमी आवर्जून प्रत्येक बॅच मध्ये ठेवत असतो आणि ते डॉक्टर गौरी अत्यंत चांगल्या तऱ्हेने समजून देखील सांगतात. सो थँक्यू आणि सगळ्यांना शुभेच्छा. या महत्वाचं हे की हे जरी स्त्रीचं आरोग्याच्या बाबतीत सेशन असलं तरी या सेशनला मी पुरुषांना देखील आग्रहाने अटेंड करायला सांगतो, कारण त्यांना देखील कळालं पाहिजे की काय बदल होत असतात स्त्रीमध्ये. बऱ्याचदा म्हणजे मला स्वतःला देखील जेव्हा मी तरुण होतो, लग्न झालं होतं नवीन, तेव्हा देखील कळायचं नाही की मूड स्विंग्स काय असतात, किंवा प्रत्येकाला आपल्या पत्नीविषयी वाटतंच किंवा ही आत्ता असं बोलत होती, आत्ता असं का बोलतीये. तर हा जो बदल असतो तो समजून घेणं आवश्यक आहे. त्यामागे कारण काय आहेत, स्त्रीचं शरीर कसं आहे, तिचे मूड कसे स्विंग होतात, तिचे हार्मोन चेंज कसे होतात, हे जेव्हा पुरुषाला कळेल तेव्हा त्याच्यामध्ये देखील अनुरूप बदल होतील आणि ती समजूत येते. आणि हे समजून घेण्यासाठी, हे समजूत येण्यासाठी हा शास्त्रीय ज्ञानाचा भाग तर आवश्यक आहेच आहे,
पण मानसिक पातळीवर देखील त्याचं अवलोकन झालं पाहिजे आणि त्यासाठी ती सगळी जीवनशैली जेव्हा तुम्ही स्वीकारतात आणि त्यातून हा बदल बघतात, तर त्यातून तुम्हाला जास्त चांगल्या रीतीने हे कळतं. सो ऑल द बेस्ट आणि सगळ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवून त्यांच्यात तो बदल घडवून आणायचा आहे. यस यशवंती, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत? प्रश्न नाही विचारायचा, पण मी म्युझिक थेरपीचा अभ्यास करत असताना जे मला शिकायला मिळालं आरोग्य विषयावर, ते पुन्हा रिव्हिजन झाली माझी. चांगलं वाटतं ते. गुड. आणि येस. आमच्या टेक्निकमध्ये बायनॉरल बीट्सचा विचार करतात आणि कुठल्या म्हणजे वात पित्त कफाच्या मेथडमध्ये कुठला स्वर ऐकला तर कुठली ग्लँड ऍक्टिव्हेट होती या स्वरूपात अभ्यास केलेला आहे. तर एक चांगला उपयोग होईल मला या सगळ्या घटनांचा. येस, डेफिनेटली. थँक्यू. गुरुजी, मला अजून एक म्हणायचं, तुम्ही एक मागे 1-2 वर्ष झाले असेल किंवा 1 वर्ष झालं असेल, तुम्ही लेक्चर मध्ये म्हटले होते की शिकवताना आपण अजून शिकतो. तर मला हे प्रत्येक लेक्चर मध्ये हा अनुभव खूपदा येतो. प्रत्येक गोष्ट सांगताना मला ती गोष्ट अजून नव्याने कळते किंवा त्या गोष्टीचा मी स्पेसिफिक विचार केलेला असतो, पण त्याच्याशी संबंधित नवीन विचार मला लेक्चर देताना येतो किंवा झाल्यावर येतो आणि मग पुढच्या पेशंटला सुद्धा त्याचा फायदा होतो आणि कधी कधी मला पण त्याचा फायदा होतो. तर तुमचे आभार, मला तेवढे कमीच आहेत. थँक्यू. नाही, हा भाग खराच आहे आणि हे जितकं तुम्हाला सगळ्यांना ऍप्लिकेबल होतं तितकं मला देखील होतं आणि हे प्रत्येकाला होतं. म्हणजे जसं छोटं उदाहरण आहे की संत तुकारामांकडे एक व्यक्ती त्यांच्या मुलांना घेऊन गेला की हा फार गुळ खातो, ह्याला जरा समजावून सांगा. तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले की ह्याला 1 महिन्यांनी घेऊन या. आणि 1 महिना तुकाराम महाराजांनी स्वतः गुळ स्वतःचा सोडवला, कारण त्यांना पण गुळ खायची खूप सवय होती आणि त्यांना ती काही सोडवत नव्हती. तर त्यांनी 1 महिना घेतला, स्वतः सोडवला, नंतर त्या मुलाला सांगितलं. तर सांगण्याचा अर्थ हा की जेव्हा जेव्हा तुम्ही इतरांना शिकवत असतात, इतरांना मदत करत असतात, तेव्हा स्वतःची रिव्हिजन होते. स्वतःवरही तो जो एक तत्व आहे, निरामयचं तत्व आहे, ते बाणवलं जातं. ते पुन्हा त्याचं तासून बदल आपल्यामध्ये घडवले जातात आणि म्हणून जितके टीम लीडर तुम्हाला मदत करत आहेत, त्यांना देखील ही मदत होतीच आहे. मला देखील ही मदत होती. माझी पण जीवनशैली यामुळे सातत्यपूर्ण पद्धतीने त्याच लेव्हलला मला ठेवण्यास मदत होते. जरी याच्यामध्ये मला कॉन्ट्रीब्यूट तुमच्या सगळ्यांच्या याच्यात वेळ कॉन्ट्रीब्यूट करावा लागतो, एनर्जी कॉन्ट्रीब्यूट करावी लागते, पण इट फीड्स बॅक इन द सिस्टम आणि हे आवश्यकच आहे. त्यामुळे तुम्ही देखील सहभागी व्हा. पुढे चालून कुणाला टीम लीडर म्हणून सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी अवश्य व्हा आणि यातून तुम्हाला फायदा जाणवेल असतो. उद्याचं सेशन आपण मानसिक आरोग्यावर ठेवलेलं आहे, त्यात अवश्य सहभागी व्हा आणि त्यानंतरचं सेशन शेवटचं सेशन असणार आहे नेक्स्ट संडेचं. तर हे 2 सेशन्स आता शेवटचे आहेत, त्यात सगळ्यांनी सहभाग नोंदवा. बाकीच्या टीम मेंबर्सना देखील सांगा. मनीषा, तुम्हाला काही बोलायचं होतं? मला मॅडमना एक विचारायचं होतं की मॅडमनी साधारण मेनोपोज आणि पोस्ट मेनोपोज म्हणजे 45+ लेडीजना आहारामध्ये क्रुसीफेरस बरंच सुचवलंय, म्हणजे सोया पनीर आणि ब्रॉकली आणि व्हॉट एव्हर. तर ज्यांना हायपोथायरॉइडिझम आहे मॅडम, त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो बिकॉज दे आर टोल्ड नॉट टू बी ईट, आय मीन टेकन द क्रुसीफेरस फ्रूट, ज्याच्यामध्ये मशरूम आलं, तुमचं ब्रॉकली आलं, त्याच्यानंतर सोय पनीर आलं. तर अशा वेळी या स्त्रियांनी काय करावं? त्याचप्रमाणे काही स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्येच मूळव्याधीचे त्रास वगैरे झालेले असतात, तर त्यांना परत ते तीळ वगैरे उष्ण पडतं. तर व्हॉट आर द अदर अल्टरनेटिव्ह विच यू गिव्ह बाय विच वी कॅन गेट इस्ट्रोजन फ्रॉम द फायटोसोर्स? प्रेग्नन्सीमध्ये कुठले त्रास झालेले असतात म्हणाला तुम्ही? जनरली प्रेग्नन्सी नंतर बऱ्याच बायकांना मूळव्याध होतो आणि बऱ्याच बायकांना हायपोथायरॉइडिझम पण होतो मॅडम. सो इन मल्टी नॅशनल सिटीज किंवा metro cities, hypothyroidism after pregnancy is very much common. Being an endocrinologist, I am saying that. And you have suggested the food which is more cruciferous, म्हणजे थायरॉइडला ते नको सांगितलं जातं. तर त्या पोस्ट मेनोपॉझल किंवा इव्हन नॉन मेनोपॉझल वुमननी काय घ्यावं? इस्ट्रोजन सोर्स फ्रॉम द फायटो. इस्ट्रोजन सोर्स फ्रॉम द फायटो जे तुम्ही कॅटेगरी विचारली त्यांच्यासाठी मग मेनली आपण ग्रीन लिफी व्हेजिटेबल जसं की पालक, आपण मी मगाशी सांगितलं लिस्ट मध्ये पालक, आणि दुसरी गोष्ट ड्राय फ्रुट्स मध्ये मनुके, बेदाणे, हे 2 त्या लोकांसाठी सजेस्ट करेन मी. तर गरज डाएट मधून
पुरेसं होत नाहीये तर आपण हॉर्मोनल रिप्लेसमेंट थेरपीकडे जाऊ शकतो. पण जर डाएट मधूनच आपल्याला हवं असेल तर मेनली अशा पेशंटसाठी किंवा अशा प्रॉब्लेम असलेल्या लोकांसाठी आपण ह्या गोष्टी सजेस्ट करू शकतो की ड्राय फ्रुट्स आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स. मॅडम, मनुका आणि बेदाणा दोन वेगळे आहेत, ते दोन्ही घ्यायचे का? मनुका काळे असतात आणि बेदाणे ब्राउनिश, ते दोन्ही घ्यायचं असतं का? हो हो हो. आणि मॅडम. याच्यामध्ये अजून म्हणजे जसं जवस वगैरे तीळ याच्यामधून देखील तुम्हाला पुरेसा इस्ट्रोजन लेवल मिळते, बूस्ट मिळतो. तर जे आपण साधारण चटणी तुम्हाला सांगितली की आठवड्याभराची चटणी तुम्ही 2-3 प्रकार हे करून ठेवायचे, तिळाची, जवसाची, कारळाची, शेंगादाण्याची किंवा नारळाची. त्या 3-4 चटण्या ज्या असतात त्यातले 1-2 चटणी तुमच्या ताटात नेहमी पाहिजे. आणि यातून 2 गोष्टी होतात, एक तर इस्ट्रोजनचा पण फायदा होतो आणि दुसरं म्हणजे तुमच्या सांध्यांना जे ऑइल लागत असतं, नैसर्गिक प्रकारचं ऑइल, ते तुम्हाला मिळतं. आणि हे आठवड्याभरात तयार करून ठेवायचं, तेवढं आठवड्याभरात संपवायचं. त्या पलीकडे ते वापरायचं नाही, म्हणजे तेवढीच क्वांटिटी हवी त्याची. थँक्यू व्हेरी मच फॉर अ सुपर एक्सलंट सेशन बाय बोथ ऑफ यू. थँक्यू Welcome. मॅडम. थँक्यू. चालेल, हे सेशन आपण इथे थांबवूयात आणि ऑल द बेस्ट. उद्याचं सेशन आपण मानसिक आरोग्यावर हे कंडक्ट करणार आहोत आणि त्यानंतर शेवटचं सेशन पुढच्या रविवारी असेल. कुणाला काही शंका नसेल तर आपण हे सेशन इथे थांबवूयात. थँक्यू डॉक्टर गौरी आणि ऑल द बेस्ट. यशवंतजी, तुम्हाला काही विचारायचं आहे? हा, तेल्या तुपाचा म्हणजे स्निग्ध पदार्थांचा आहार शरीर तोंडाद्वारे घेणं हा एक प्रकार आहे. तसं ते अंगाला लावणं हा एक प्रकार आहे ना. करेक्ट. त्याच्यात पण बेनिफिट मिळू शकतात. येस, म्हणजे मर्दन म्हणतात त्याला, ते स्नेहमर्दन. करेक्ट. ते हो, त्याचा फायदा चांगला होऊ शकतो. हो, त्याचा फायदाही होतो. कारण आणि व्यक्तिगत मला तूप आवडत नाही, मी तूप खात नाही किंवा तेल खाल्लं Right. जात नाही. त्याच्यामुळं मी बऱ्याच केसमध्ये नियमितपणे शरीराला तेल मर्दन करतो, आंघोळीच्या आधी किंवा अशा स्वरूपात. त्याचा फायदा होतोच. आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे जर तुम्ही तेल तूप जास्त घेत नसाल तरीही तुम्ही सोयाबीन सूर्यफुलाच्या बिया ज्या असतात त्या भिजवून मोड आलेल्या त्या खाल्ल्या किंवा भोपळ्याच्या बिया खाल्ल्या किंवा जवस, तीळ, कारळ यांच्या चटण्या खाल्ल्या, शेंगादाण्याची चटणी खाल्ली, तर त्यातून तुम्हाला पुरेसं तेल मिळतं आणि ते नैसर्गिक स्वरूपात मिळतं. ठीक आहे, थँक्यू. वेलकम. चालेल, आपण हे सेशन इथे थांबवूयात. धन्यवाद सगळ्यांना आणि उद्या भेटूयात पुन्हा. बाय.